मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई व मानवलोक परिवार यांच्या वतीने डॉक्टर द्वारकादास लोहिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचे प्रमुख मार्गदर्शक यशवंत महाविद्यालय नांदेडचे प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्र नरहरराव शिंदे सर, मानवलोकचे कार्यवाह माननीय अनिकेत लोहिया, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश जाधव सर, माझे सर्व सहकारी मित्र परिवार, स्नेही आणि सहभागी या सर्वांचे फेसबुक लाईव्ह वेबिनार मध्ये स्वागत. डॉक्टर द्वारकादासजी लोहिया यांच्या सर्वंकष दूरदृष्टीला प्रथमतः विनम्र अभिवादन करते. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून मानवलोकच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिला, कामगार, शेती, पाणी, ग्रामीण विकास यासारख्या विषयांवर व्याख्यानमालेच्या माध्यमातून विचार मंथन करण्यात येत आहे. केंद्र शासनाने नुकतेच नवीन राष्ट्रीय धोरण जाहीर केले. मात्र या धोरणातील अनेक बाबींमधील तरतुदींबाबत जनमानसात विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रम आहे. देशातील सद्यस्थिती, उपलब्ध संसाधने आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या तरतुदी यांच्या ताळमेळाबाबतही अनेकांच्या मनात साशंकता आहे. ग्रामीण भाग, तेथे असलेल्या सुविधा, त्याची उपलब्धता, उच्च शिक्षण घेणारा आमचा विद्यार्थी यांना या धोरणाचा काय आणि कसा लाभ होणार, या धोरणात ग्रामीण भागातील आमचा विद्यार्थी कोणत्या टप्प्यांवर आणि कोणत्या मार्गाने यश संपादन करणार, या धोरणाचा ग्रामीण विद्यार्थ्यावर काय परिणाम होणार, शिक्षण या मूलभूत हक्काचा उपभोग विद्यार्थ्यांना कसा घेता येईल, यावर सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्यामध्ये मार्गदर्शक म्हणून डॉक्टर गणेशचंद्र शिंदे सर उपस्थित आहेत. सर यशवंत महाविद्यालय नांदेड येथे प्राचार्य आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे 2015 ते 2018 या काळात कुलगुरू म्हणून. सरांचा 33 वर्षांचा अध्यापन अनुभव, 15 वर्षांचा प्रशासकीय अनुभव आणि जवळपास 3 वर्षाचा कुलगुरू म्हणून अनुभव आहे. सरांचा अभ्यास विषय हा इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स आणि फिजिक्स असा असून आतापर्यंत 17 विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली PhD पूर्ण केली आहे. यातील 2 विद्यार्थी विदेशातील आहेत, हे उल्लेखनीय. सरांची 2 पुस्तके प्रकाशित असून त्यांनी 2 पेटंट मिळवले आहेत, 4 संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. शिवाय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा, संशोधन पत्रिका इत्यादींमधून 160 पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. सर शैक्षणिक परिषद, अभ्यास मंडळ, निवड समिती, बढती समिती इत्यादींवर सदस्य म्हणून तसेच विज्ञान शाखे तथा डीन होते. याशिवाय राजर्षी शाहू विद्यापीठ कोल्हापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आवाज येत नाही. तांत्रिक अडचणीमुळे मॅडम गेल्या होत्या. मॅडम जॉईन होत आहे, प्लीज बेअर विथ अस. शासकीय स्तरावरील गुणात्मक मूल्यमापन प्रक्रियेत नांदेड विभागीय कार्यालयात सहसंचालक म्हणूनही सरांनी काम केले आहे. सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे BSc ला फर्स्ट मेरिट तर MSc ला फोर्थ मेरिट आहे. सरांनी आतापर्यंत अध्ययन, अध्यापन, संशोधन आदी कारणास्तव विविध 16 देशांना भेटी दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय परिषदांचे कन्व्हेनर म्हणून, सल्लागार समित्यांचे सदस्य तसेच परिषदांचे आयोजनही सरांनी केले आहे. सरांच्या या बहुआयामी व अभ्यासू व्यक्तिमत्वास महाराष्ट्र शासनाने 2009 मध्ये आदर्श शिक्षक म्हणून, 2010 मध्ये SRT विद्यापीठ नांदेड यांनी बेस्ट प्रिन्सिपल म्हणून, काव्य मित्रमंडळ पुणे यांनी राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कार आणि
जुलै 2019 मध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण गुरुग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे प्रावीण्य आणि उल्लेखनीय कार्य हे आजच्या व्याख्यानमालेच्या विषयाचे व्याख्याते म्हणूनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. मी डॉक्टर गणेशचंद्र नरहरराव शिंदे सर यांना नम्र विनंती करते की त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणावर होणारा परिणाम या विषयावर मार्गदर्शन करावे. डॉक्टर गणेशचंद्र शिंदे सर यांना विनंती आहे की कृपया त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आवाज येतोय का आता? हॅलो डॉक्टर शिंदे सर, आवाज येतोय का? आवाज येतोय का? आवाज येत नाही. प्रॉब्लेम, आवाज येत नाही पुन्हा. हा येतोय सर, येतोय. येतोय का आवाज? हा हा येतोय सर, येतोय. हा येतोय सर, येतोय, आवाज येतोय. चला बघूया. आज टेक्निकल डिफिकल्टीज फारच येत आहेत, माझ्या एंड कडून पण येत आहेत. मी इतक्यांदा वापरतोय पण माझ्या एंड कडून पहिल्यांदाच होते. चला ठीक आहे. सर्वांना नमस्कार. विशेष करून मानवलोक सोशल वर्क कॉलेजचे प्राचार्य जाधव सर, कोऑर्डिनेटर मॅडम व टेक्निकल कोऑर्डिनेटर तुमचे पूर्ण संस्थाचालक, सर्व फॅकल्टी आणि जे कोणी इथं कनेक्ट झालेत त्या सगळ्यांचं मी सर्वप्रथम आजच्या या वेबिनारमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आणि मी शक्यतोवर मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण मी आतापर्यंत जेवढे लेक्चर्स दिलेत, हायर एज्युकेशन पॉलिसीज असो किंवा दुसरे असो, थोडंसं सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे मराठी प्रेफर केलं होतं. पण आपण आज मराठीतून इंग्रजी प्रेफर केलं होतं, पण मराठीत बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. माझ्या पीपीटी सगळ्या इंग्रजी आहेत, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं बेअर विथ मी. आपण थोडा वेळ गेल्यामुळे आपण थोडंसं जास्तीत जास्त कमी वेळामध्ये कसं घेता येईल आपण हा अवलोकन करण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम एक छोटासा एक स्लाइड दाखवतो मी, फार महत्त्वाचा आहे. आपले पहिले राष्ट्रपती डॉक्टर एस राधाकृष्णन यांनी फार चांगला कोट दिलाय. तो कोट आहे बघा, द एंड प्रॉडक्ट ऑफ द एज्युकेशन शुड बी ए फ्री क्रिएटिव्ह मॅन. म्हणजे जेव्हा आपण शिक्षण घेतो ते शिक्षणाचा अखेरचा टोक किंवा अखेरचा आउटपुट काय आहे, तर क्रिएटिव्ह माइंड सेटअप तयार करणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. आणि ह्या करत असताना आपण जेव्हा केव्हा पुस्तकं बघत असतो, वेगवेगळे पुस्तकं वापरतो. हे पुस्तकं कशासाठी? हे दोन कल्चरचं ब्रिजिंग करण्यासाठी असतं. आज आपण म्हणतो की आपण वैदिक काळामध्ये हे शिकलोय, किंवा तुम्ही 8व्या शतकामध्ये हे शिकलंय, कालच्या करंट पिरियडमध्ये हे शिकलं. हे आपण कशामुळे जाणून घेऊ शकतो? प्रत्येक विद्यार्थी असो का कोणी असो, याचा पहिला सगळ्यात महत्त्वाचा जो दुवा असेल तो पुस्तक आहे. तर पुस्तक लिहिण्यासाठी एज्युकेशन हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता शिक्षण आपण जेव्हा विचार करतो शिक्षणाबद्दलचे दोन महत्त्वाचे त्याच्यामध्ये एंड्स आहेत, दोन महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, दोन महत्त्वाचे पार्टिसिपंट आहेत. दोन पार्टिसिपंट आहेत, एक पहिला टीचर आणि दुसरा आहे तो विद्यार्थी. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर रोल कोणाचा असेल तर टीचरचा रोल असतो. तर मी इथं तुम्हाला एक जवळपास 6-7 टीचरचे रोल इथं डिफाईन केलेत, बघूया आपण. एक पहिला आहे तो फॅसिलेटर म्हणून. टीचर इज अ बेस्ट फॅसिलेटर, ही इज अ मेंटर. मेंटर ही मे बी फॉर द वीक और ऍडव्हान्स लर्नर. दोन्ही लर्नरसाठीचा हा मेंटर असतो. आवाज येत नाही का? हॅलो, आवाज येत नाही का? हा दिसतोय, आवाज येते ना? हा आवाज येतोय ना सर? हा प्लीज थोडस मध्ये हे करा. माझा कॉर्ड थोडासा लूज कनेक्ट होतोय, कॉर्ड माझा लूज कनेक्ट होतोय थोडा, तर प्लीज हे करा. तर हा असेसर असेल, प्लॅनर असेल, रिसोर्स डेव्हलपर असेल, इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर असेल, रोल मॉडेल असेल, हे सगळे आपल्याला ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा तुमचे हायर पॉइंट्स म्हणा, हे टीचरला असणं गरजेचं आहे, तरच तो इफेक्टिव्हली लर्निंग करू शकतो विद्यार्थ्यांसाठी. तर आपण हे नवीन एज्युकेशन पॉलिसी बघण्याच्या पूर्वी आपण थोडासा लुकआउट करूया की वर्ल्ड डिक्लेरेशन ऑफ हायर एज्युकेशन काय म्हणतं, युनेस्कोनं काय अपेक्षा व्यक्त केल्या हायर एज्युकेशनच्या. ह्या एकदम 21व्या शतकाच्या सुरुवातीलाच त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या की पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आहे तो रिस्पॉन्सिबल अँड क्वालिफाईड सिटीजन निर्माण करणे. नुसतं क्वालिफिकेशन वाढवून जमणार नाही, तर तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी त्या विद्यार्थ्यामध्ये यायला पाहिजे. आणि हे करत असताना, कारण त्याचं नॉलेज पुष्कळ आहे पण त्याचं
ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज होत नाही. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेजसाठी काय लागेल तर स्किल. त्याच्यामुळे नॉलेज विथ स्किल हा कॉन्सेप्ट त्याने ऍड केला. त्याचबरोबर हे करत असताना तो विद्यार्थ्याला जास्तीत जास्त चॉईस देता यायला पाहिजे आणि ती फ्लेक्झिबिलिटी राहायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम सगळ्यांना माहितच आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं पहिल्यांदा चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम महाराष्ट्रात राबवली आणि ते मी डीन असताना पहिल्यांदा राबवली. नंतर मी स्वतःच 2 विद्यापीठाचा ऍडवायझर म्हणून पण होतो, सोलापूर विद्यापीठ आणि जळगाव विद्यापीठ. कारण जे इंटरनॅशनल लेवलला ठरतंय ते आपण इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर फ्लेक्झिबिलिटी पण पाहिजे. एखादा विद्यार्थी हा सायन्सचा असेल, त्याला सोशॉलॉजी शिकता यायला पाहिजे, त्याला फिलॉसॉफी शिकता यायला पाहिजे. त्याच्यासाठी फ्लेक्झिबिलिटी पण असणं आवश्यक आहे. नुसतंच इंजिनियर किंवा लेक्चरर किंवा तुम्हाला डॉक्टर्स निर्माण करणे ही हायर एज्युकेशनची मोटो नाही. तर तुम्हाला मोटो हा तुम्हाला वेगवेगळे कल्चरल पर्सन निर्माण करणे, सोशल वेलफेअर निर्माण करणे, एक चांगला इकॉनॉमिक्स निर्माण करणे, ह्याच्यासाठी वेगवेगळ्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपण प्रयत्न केले पाहिजे. ह्याचबरोबर आपण रिसर्च अँड इनोव्हेशन मध्ये फार मागे पडतो. आपण रिसर्च अँड इनोव्हेशन मध्ये आपल्याला चांगला ऍटमॉस्फिअर निर्माण करणे हा एक सगळ्यात महत्वाचा उद्देश ह्याच्यात होता. पण हे करत असताना भारतात आपल्याला चॅलेंजेस काय आहेत? आपण पहिले भारत बघू, नंतर मराठवाडा बघू, नंतर आपण आपल्या लोकल एरियाला येऊ. तर आता भारताचे चॅलेंजेस काय आहेत? तर पहिला चॅलेंज आहे तुमचा ग्लोबलायझेशन. आपण WTO ऍक्सेप्ट केला. जेव्हा WTO ऍक्सेप्ट केला तेव्हा ग्लोबलायझेशन मध्ये ऑटोमॅटिक गेलो. म्हणजे ग्लोबलायझेशन मध्ये गेलो म्हणजे याचा अर्थ तुमचं इंटरनॅशनल ऑफ एज्युकेशन आलं आणि तुमचं ग्लोबलायझेशन ऑफ एज्युकेशन आलं. आता ग्लोबलायझेशन एज्युकेशन मध्ये बाहेरचा इम्पोर्टिंग ऑफ नॉलेज हा आपल्याकडे येतो. इम्पोर्टिंग ऑफ नॉलेज म्हणजे बाहेरच्या देशात जे काय ऍडव्हान्स नॉलेज आहे, एज्युकेशन आहे, तो आपण भारतामध्ये आणणे अपेक्षित आहे. हा त्याच्यातला महत्वाचा भाग होता. आणि इंटरनॅशनल ऑफ एज्युकेशन मध्ये तुम्ही एक्सपोर्ट ऑफ नॉलेज, आता आपण जसं काही आपलं कॉम्प्युटर रिसोर्सेस आहेत आपण आउटसोर्स करतो. मी आता इलेक्ट्रॉनिक्सचा असल्यामुळे ती एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला की कॉम्प्युटर रिसोर्सेस आपण आउटसोर्स करतो. हा इंटरनॅशनलचा भाग आला. तर ग्लोबलायझेशन मध्ये आपण आता फॉरेन कंट्रीज आज भारतामध्ये रूट्स निर्माण करतायत आणि आपले बस्तान मांडतायत. हा ग्लोबलायझेशन हा एक स्टेट युनिव्हर्सिटीसाठी कॉम्पिटिशनचा भाग आला. त्याचबरोबर आपला हायर एज्युकेशनचा जो खर्च आहे तो खर्चही वाढतोय सध्या हायर एज्युकेशन. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा भाग आहे आपण क्वालिफिकेशन वाढवतोय. आपण क्वालिफिकेशन वाढवतोय म्हणजे प्रत्येकाला जॉब पाहिजे. प्रत्येकाला काय वाटतं की मी जॉब पाहिजे. म्हणजे जॉब मार्केट, जॉबवर जो काय आहे त्याच्यावर स्ट्रेन फार मोठा आपल्याला निर्माण होतोय. ह्याच्यावरही आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर मी स्किलचा जो उदाहरण दिलं, स्किल कॉम्पोनंट आपला फार कमी आहे. आणि पुअर इकॉनॉमिकल एन्व्हायरमेंट. आता आपण जाऊया महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या हायर एज्युकेशनचे चॅलेंजेस काय. सगळ्यात महत्वाचं जर चॅलेंज असेल तो ग्रॉस एनरोलमेंट रेशो. कारण मला 3 वेळेस प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन करण्याचा योग आला आमच्या विद्यापीठाचा. त्याबरोबर मी मराठवाड्याचा पण अभ्यास केला आणि माननीय मंत्री महोदयासमोर आणि चान्सलर समोर पण आम्ही प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन जेव्हा प्रेझेंट केलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की सगळ्यात जर महत्वाचा भाग असेल तर हायर एज्युकेशनकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल हा फार कमी. आपण गेल्या वर्षीचं जर बघितलं तर हा फक्त 26.8% हा मुलं हायर एज्युकेशनला येतात. म्हणजे एवढा मोठा ड्रॉपआउट हा हायर एज्युकेशनला आहे. आणि अजून त्यापेक्षा महिलांचं तर एनरोलमेंट फारच कमी आहे. आणि हा पण 26.8 हा मेट्रोपॉलिटन सिटी धरून केलेला आहे. म्हणजे मुंबई, नागपूर असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, इथल्या हायर एज्युकेशन एनरोलमेंटवर आणि समरी करून काढलं जातं. जर ऍक्च्युअल आपण ग्रामीण भागाचा जर ग्रॉस एनरोलमेंट काढण्याचा प्रयत्न केला तर फारच कमी आहे तो. याचबरोबर कोऑर्डिनेशन जो पाहिजे होता आपला कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीचा, ह्या कोऑर्डिनेशन मध्ये पण प्रचंड तफावत दिसते. टेक्नॉलॉजीचा उपयोग हा फारच कमी झालेला दिसतोय आपल्याकडे. ड्रॉपआउट आहे, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, फ्लेक्झिबिलिटी नाही. आपला अशा वेगवेगळ्या जे आपले चॅलेंजेस आहेत हे आपल्या विशेष करून मराठवाडा आणि महाराष्ट्रात आपल्याला दिसतात. तर ह्याच्यासाठी ओव्हरकम करण्यासाठी काय लागेल तर हा एज्युकेशनल फॉर रिसर्जन्स हा एक कॉन्सेप्ट आता नवीन आलाय. तर हे आता ड्रॉपआउट मी म्हटलं, ड्रॉपआउट काय होतं तर का विद्यार्थी नापास होणे हा ड्रॉपआउट नाही. ड्रॉपआउट म्हणजे त्यांना
लर्निंग कॉन्सेप्ट हा आला नाही. त्यांनी आपण जे काही शिकवतो ते लर्निंग नाही जमत. लर्निंग म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी साध्या भाषेत तुम्हाला एक फिजिक्सचं एक एक्झाम्पल देतो. न्यूटनचा नियम आपल्याला माहिती आहे, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस. ऍपल हा झाडावरून पडतो, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा साधा नियम आपल्याला माहिती आहे, आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, बरोबर आहे. विद्यार्थी परीक्षेत लिहितात, पण ह्याचा उपयोग कुठं आहे, ह्याचा ऍप्लिकेशन काय आहे हा विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे. ऍप्लिकेशन नंतर त्याला त्याचा उपयोग माहिती पाहिजे. म्हणजे डायजेशन ऑफ द पर्टिक्युलर लर्निंग, डायजेशन ऑफ ए पर्टिक्युलर करिक्युलम, आफ्टर दॅट हाऊ इट शुड बी लर्न, तर त्याच्यातून किती लर्न झाला आणि त्याचा ऍप्लिकेटिव्ह पार्ट काय हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत हा परिपूर्ण विद्यार्थी तयार होत नाही. हा फक्त आपण परीक्षा घेऊन हा होणार नाही. तर हा पहिला आहे. त्याच्यामुळे टीचिंग टू लर्निंग कॉन्सेप्ट मध्ये जाणं गरजेचं आहे. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमला जाणं गरजेचं आहे. बुक कोर्सेसला जाणं गरजेचं आहे. आणि ड्रॉपआउटला ओव्हरकम करण्यासाठी ओपन अँड डिस्टन्स लर्निंग. दुसरा हा रिसर्चचा भाग होता हा एंटरप्रेन्योरशिप. आता एंटरप्रेन्योरशिपचा जो भाग आहे, प्रत्येक जण मी आता म्हटल्याप्रमाणे की त्याला जॉब पाहिजे असतो, तो दुसऱ्याला जॉब देण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. त्याच्यामुळे जॉब मार्केटवर फार मोठा स्ट्रेन होतो. तर आपल्याला विद्यार्थ्यांची माइंडसेटअप बदलावं लागेल की जेणेकरून जॉब सिकिंग टू जॉब गिव्हिंग ह्या कॉन्सेप्ट मध्ये आणावं लागेल. आपला करिक्युलमही तसाच आणावा लागेल. सोशल वर्कचा नुसता अभ्यास करून चालणार नाही, तर सोशल वर्क पासून त्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांना जॉब कसं देता येईल ह्याच्यासाठी थिंक आउट करणे, आपल्या बीओएसला पण ह्याच्यासाठी थिंक आउट करणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तसंच रिसर्च हा डिग्री पुरता न राहता त्या रिसर्चच्या सोशल डेव्हलपमेंट ऑफ द नेशन साठी काय उपयोग होतो. आज मॅडमने म्हटले की माझे 2 पेटंट आहेत, जवळपास 300-350 पेपर्स माझे पब्लिश आहेत, पण ह्या पेपर्स पैकी किती मी सोशल अवेअरनेससाठी सोशल यूजसाठी वापरले, त्याचा उपयोग झाला, हा माझा आउटपुट आहे रिसर्चचा. नाही तर मी पुष्कळ पेपर लिहिले आणि त्याचा काहीच नाही, मला फक्त PhD डिग्री भेटली, माझे 17 कॅन्डिडेट अवॉर्ड झाले, पण माझ्या 17 कॅन्डिडेटनी पुढे काय केलं सोशल डेव्हलपमेंटसाठी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. असे हे वेगवेगळे आहेत. रिसोर्स बिल्डिंग टू रिसोर्स पुलिंग. आता नवीन कॉन्सेप्ट आलाय की आपण नुसतं स्वतःचं टीचिंग सिंगल टीचिंग न करता मेटा युनिव्हर्सिटीचा कॉन्सेप्ट आलेला आहे. तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही कॉन्सेप्ट टीच करायला पाहिजे. असं मी आज 3 ते 4 विद्यापीठांमध्ये माझं इलेक्ट्रॉनिक्स विषय शिकवतो. मी इथंच आहे पण मी 4 विद्यापीठामध्ये शिकवतो. असा कोलॅबोरेटिव्ह रिसर्च, पहिले कोलॅबोरेटिव्ह रिसर्चचा कॉन्सेप्ट होता, आता कोलॅबोरेटिव्ह टीचिंग हा कॉन्सेप्ट आला. त्याच्यामध्ये रिसोर्स बिल्डिंग टू रिसोर्स पुलिंग असा एक कॉन्सेप्ट आहे. हे 2-4 आपण मी थोडंसं स्किप करतो कारण थोडासा वेळ कमी आहे. आता आपण एज्युकेशन पॉलिसीकडे जाऊया. आता एज्युकेशन पॉलिसीचा जर आपण विचार केला तर आपण फार पहिल्यापासून म्हणतो की आपलं भारताचं हेरिटेज फार आहे, बरोबर आहे. आपण जगामधले पॉयनियर आहोत एज्युकेशन सिस्टीम मध्ये. नक्कीच वैदिक सिस्टीम पासून बघा, आपले 4 वेद घ्या किंवा त्यानंतरचा जरी काळ घेतला तुम्ही, तर आपल्या जो प्रचंड प्रकारचं वेगवेगळे इन्व्हेन्शन्स आपण करून ठेवलेले. आपण झिरोचा शोध आपण लावला, आर्यभट्टाने झिरोचा शोध लावला. आज मी इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी आहे, कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी. आज सगळं कोडिंग ही 1 साइन 0 मध्ये चालते. पण हा कुठं चालतंय आज सध्या? जपान आणि रशिया. जपान आणि हा बोला आवाज नाही सर, तुम्ही कंटिन्यू करा सर. नाही, तुमचा आवाज येतोय सर, कंटिन्यू करा प्लीज. अच्छा, कोणाच तरी हे होत होतं, इको येत होता. ठीक आहे. तर मी काय म्हणत होतो की आपण पुष्कळ शोध लावलेत, पण त्या शोधच्या नंतर आपण त्याचा उपयोग घेतला नाही. जसं मी झिरोचा आता उदाहरण सांगितलं. कोडिंग आज USA आणि जॅपनीज मध्ये जास्त कोडिंग चालते, चायनीज मध्ये कोडिंग चालते. आज भारत मागे. पायचा शोध भारतानं लावला, बरोबर आहे. पण आज ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये सगळ्यात ऍस्ट्रोफिजिक्स जे सुरुवातीचे जे होते, आपण आज पंचांग म्हणतो किंवा कोणतेही कॅल्क्युलेशन्स करतो, ते भारतानं फार पूर्वी करून ठेवलंय. पण आज ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये USA आणि रशिया पुढे आहे, बरोबर आहे. अशा आपण पुष्कळशा शोध लावल्या, पण मधला जो भाग पुष्कळचा पिरियड आहे तो फार स्लॅक गेला आणि त्याच्यामुळे आपलं डेव्हलपमेंट कुठेतरी खुंटल्यासारखं वाटतं. त्या काळाची जी एज्युकेशन सिस्टीम होती फार चांगली एज्युकेशन सिस्टीम होती. त्यावेळेस मी जे आता मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन जो बोलत होतो, त्या काळात तुमचं ह्युमन अॅनाटॉमी असेल किंवा आपण आपलं मेडिकल एज्युकेशन असेल, त्याचबरोबर फिलॉसॉफी शिकवली जायची, त्याचबरोबर सायकोलॉजी शिकवली जायची. आज त्याच मोडवर आपण येऊन थांबलेलो आहेत. आज मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशनचा आपण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे.
त्या काळात स्टुडंट अँड टीचरचं रिलेशन हे गुरुकुल सिस्टीम मध्ये होतं, त्याच्या गुरुशिष्य परंपरामध्ये होतं, थोडं रिजिड होतं. जे गुरु सांगतं तेच विद्यार्थ्यांनी ऍक्सेप्ट करावं. पण आजचा काळ तसं नाही. मी ज्यात म्हणतो की लर्निंग फक्त विद्यार्थी टीचरकडून करत नाही, तर ट्रिमेंडस रिसोर्सेस आहेत, त्या रिसोर्सेस पासून तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा झाला आपला बॅकवर्ड हिस्ट्री. आपण हायेस्ट लेवलवर जर विचार केला एन्शंट इंडियामध्ये, तर पहिलं विद्यापीठ हे तक्षशिला 700 वर्षापूर्वी होतं. नंतर नालंदा असेल, वल्लभी असेल, विक्रमशिला असेल. पण आजची सिच्युएशन काय आहे? आज आपण ग्लोबल रँकिंगमध्ये पहिल्या 100 मध्ये कुठंच नाही. 153वा रँकिंग हा आपला कोणाचा आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस. 183वा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा आहे. ब्रिक्स मध्ये पण आपण, ब्रिक्स तर 5 देशाचं नेशन आहे, त्याच्यामध्ये पण 53 हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचा आहे. म्हणजे पहिल्या 5 मध्ये पण आपण कुठं नाहीत. एका काळी पूर्ण जगामध्ये आपण पहिल्या नंबरवर होतो, तर आज आपण कुठंच नाही. तर ह्याच्यावर थिंक आउट करण्यासाठी आपण नवीन एज्युकेशन पॉलिसीज आपण बघणार आहोत. पण त्याबरोबर थोडंसं अजून पुढे जातो मी, वैदिकच्या पुढे. तर नवीन एज्युकेशन सिस्टीम मध्ये जर आपण जाण्याचा एन्शंट इंडिया टू मॉडर्न इंडिया, आपण मॉडर्न इंडिया म्हणतो त्याला, तर आपण सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो लॉर्ड विल्यम बेंटिंगचा. आपल्याला बेंटिंग हे माहिती आहे, ते गव्हर्नर जनरल होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे. हे चांगले रिफॉर्मर होते, सोशल रिफॉर्मर. आपल्याला माहिती आहे की सती बंदी असेल किंवा विधवा पुनर्विवाह असेल, फार चांगल्या गोष्टी केल्या. त्याचबरोबर मी स्वतः असं समजतो की सगळ्यात जर चांगलं काम जर त्यांनी केलं असेल तर एज्युकेशन सिस्टीम मध्ये भारतीय पीपलला आणण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर त्यांनी केलं. कारण त्यांचे एक मित्र होते मॅकले, आपण मॅकलेला फार चांगलं ओळखतो. मॅकले हे एक ऍक्च्युअली ते पॉलिटिशियन प्लस हिस्टेरियन्स होते. मग त्यांचा उपयोग घेऊन त्यांनी पहिल्यांदा भारतात ही इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट 1935 ला आणला. पुष्कळ जण कॉमेंट करतात की मॅकलेने काय केलं की क्लरिकल ग्रेड त्यांनी सुरू केलं, पण त्यांनी आपल्याकडे एक फाउंडेशन तरी सुरू केलं. नाही तर आज आपल्याकडे अशी पोझिशन आली असती की आफ्रिकन कंट्रीजमध्ये जी आज लिटरसी रेट आहे, जर मॅकेलेनं त्यावेळेस आपल्याला इम्प्लिमेंट केलं नसतं एज्युकेशन पॉलिसी, तर आज आपण आफ्रिकन कंट्रीजच्या लाईनवर येऊन बसलो असतो. म्हणून मी नक्कीच म्हणेल की पहिलं मॉडर्न इंडियाचं जे काही रिव्होल्युशन आहे ते लॉर्ड बेंटिंग आणि सर मॅकले ह्यांच्यामुळे आपल्याकडे झाली. आणि नंतर आपण 1857 ला 3 महत्वाच्या युनिव्हर्सिटीज इंट्रोड्यूस झाल्या भारतात. बॉम्बे युनिव्हर्सिटी असेल, त्यावेळेस बॉम्बे म्हणायचं, आता मुंबई युनिव्हर्सिटी झाली, मद्रास युनिव्हर्सिटी आणि कॅलकाटा युनिव्हर्सिटी. जसा 1857 राष्ट्रीय उठावासाठी प्रसिद्ध आहे, तसा एज्युकेशनसाठी पण 1857 हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण आपण युनिव्हर्सिटीमध्ये एंटर केलंय आपण. त्याचबरोबर दुसरे वेगवेगळे आपण आफ्टर इंडिपेंडंटही आपण वेगवेगळे कमिशन्स आले. आपल्याला युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन माहिती आहे, राधाकृष्ण कमिशन 48 ते 49. नंतर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन इस्टॅब्लिश झालं 1953 आणि 1956 ला युनिव्हर्सिटी ऍक्ट आला. आणि तिथून खरं म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टीमची एक नवीन दिशा आपल्याला भेटली. त्याचबरोबर सेकंडरी एज्युकेशन असेल, कोठारी कमिशन फार आपण नाव घेतो, तर कोठारी कमिशन आलं. न्यू एज्युकेशन पॉलिसी 1956 आलं. 1986 नंतर अशी एक पॉलिसी आली नाही जी आत्ताच आली. म्हणून आपण म्हणतो की फार मोठ्या गॅपनं आपला जो न्यू एज्युकेशन पॉलिसी आली. पण मध्यंतरीच्या काळात छोट्या छोट्या पॉलिसीज आपण लॉन्च केल्या, जसं नॅशनल नॉलेज कमिशन असेल, नॅशनल NMEICT ज्याला म्हणतो आपण, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT. आय एम व्हेरी मच ग्लॅड टू से दॅट की पहिल्यांदा जेव्हा हे लॉन्च झालं तेव्हा HRD मिनिस्ट्री समोर मी स्वतः आमच्या विद्यापीठाचं प्रेझेंटेशन केलं होतं आणि 5 कोटी रुपये आम्हाला ICT आणि इंटरनेट फॅसिलिटी आमच्या पूर्ण विद्यापीठासाठी भेटली. मी ते प्रेझेंट केलं होतं आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा जर पहिला प्रोजेक्ट आणला तर ते SRT विद्यापीठानं आणला होता आणि मी तो प्रेझेंट केला होता. त्यामुळे आज गावागावामध्ये प्रत्येक कॉलेजला आज इंटरनेट फॅसिलिटी आपल्याला भेटतात. आपल्याला ह्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नंतर रुसा आली. रुसाचा मेन मोटो होता तुमचा क्वालिटी रिसर्च, क्वालिटी एज्युकेशन आणि ऑटोनॉमी. मी त्याच्यावर नाही बोलणार फारसं. आपण जाऊया डायरेक्टली, आपण थोडंसं न्यू एज्युकेशन पॉलिसीकडे वळूया. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आणण्याचा काय कारण होतं? कारण हे जर समजलं तर आपण जे तुम्ही जो मला इश्यू दिला की ग्रामीण भागावर काय इम्पॅक्ट होणार आहे तो ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. आपण आतापर्यंत बघितलं की आपण आपल्याकडे वेगवेगळ्या ऑथॉरिटीज आहेत.
हायर एज्युकेशनच्या. आपल्याकडे UGC आहे, आपल्याकडे AICT आहे, आपल्याकडे बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे, आपल्या वेगवेगळ्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आहे, वेगवेगळ्या वेटरनरीची वेगळी आहे, आर्किटेक्चरची वेगळी रेग्युलेटरी बॉडी आहे. मी स्वतः प्रो व्हाईस चान्सलर असताना मला लक्षात आलं की आपल्याला जर एखादं रिक्रुटमेंट करायचं आहे साधं विद्यापीठामध्ये, कारण विद्यापीठामध्ये 4 प्रकारच्या ऑथॉरिटीचे कोर्सेस चालू होतात, पण प्रत्येकाची रिक्रुटमेंटची पॉलिसी वेगळी आहे, त्याचे क्वालिफिकेशन्स वेगळे आहेत. मग अशा वेळेस कुठेतरी आपल्याला गल्लत होते किंवा चुकाही घडतात. त्याच्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक आहे तो तुमचा वेगवेगळे रेग्युलेटिंग सिस्टीम्स असणार आहे. दुसरी मी जे आतापर्यंत म्हणत होतो की तुमच्याकडे नॉलेज आहे, पण यू कॅन नॉट ट्रान्सफर द नॉलेज इन टू द स्किल. स्किल मध्ये आपण ट्रान्सफर करत नसल्यामुळे नॉलेज हे आपल्यापर्यंतच राहतं, त्याच्यामुळे आपण आउटकम बेस्ड लर्निंग करू शकत नाही. त्याच्यानंतर रिजिड सेपरेशन ऑफ द डिसिप्लिन. आता मी एक एक्झाम्पल देतो. मी 2008ला जेव्हा अमेरिकेत पहिल्यांदा गेलो तेव्हा बरं माझ्याबरोबर माझे इलेक्ट्रॉनिक्सचे पर्सनही रिसर्चला होते माझ्याबरोबर प्रेझेंटेशन करायला, आणि मी बोलताना आम्ही कॉफी घेत असताना एक चर्चा केली, तर ते म्हणत होते की मी सध्या सोशॉलॉजीमध्ये रिसर्च करतो. बघा आपल्याकडे एलिजिबिलिटी किती टफ असते. आपल्याकडे सोशॉलॉजी, BA सोशॉलॉजी, MA सोशॉलॉजी करणाराच मुलगा PhD सोशॉलॉजीमध्ये करू शकतो. एवढी रिजिड आपल्याकडे सिस्टीम डिसिप्लिन्स आहेत. तर हे कुठंतरी लूज करणे किंवा मोकळं करणे हे गरजेचं आहे, तरच आपण नॉलेज ॲज ए करन्सी म्हणू शकतो. कारण आजचा जग हे नॉलेज ॲज ए इकॉनॉमी बघितलं जातं. जर आपल्याला भारताला नॉलेज पॉवर करायचं असेल तर ह्या नॉलेजची करन्सी म्हणून उपयोग करावा लागेल. तर ह्याच्यासाठी आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आणणं गरजेचं आहे, आणि हे सगळं आपल्याला आपल्या देशाच्या सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी आणणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा मी हे करू इच्छितो तेव्हा मी करू शकत नाही. साधं सोशल वर्कचं तुमचं कॉलेज आहे, सोशलॉजी तुम्ही सोशल वर्क शिकवता, परंतु तुम्हाला हिस्ट्री शिकवायचं असेल तर तुम्हाला मान्यता नाही. मग अशा वेळेस तुम्हाला ऑटोनॉमी द्यावं लागेल. तर ऑटोनॉमीचा कॉन्सेप्ट हा आपल्याकडे फारच रिजिड आहे, तो पण कुठेतरी तुम्हाला बदलावा लागेल. याचबरोबर रिसर्चवरही फारसं एम्फेसिस आपल्याकडे दिलं जात नाही, आणि गव्हर्नन्समध्ये पण आपण फक्त ऑथॉरिटी गव्हर्नन्स आहे. मी ॲज अ प्राचार्य मी लेटर काढून मोकळा होतो, तुम्ही हे करा, पण त्याच्यापेक्षा मी तिथं टेबलपर्यंत जाऊन जर मी त्यांना समजून सांगू शकलो माझी आयडिया तर जास्त होईल. म्हणजे पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नन्स येणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर ॲफिलेटिंग कॉलेजची जी आजची ॲफिलेशन कॉलेजेस आहेत फारच जास्त आहेत. मी जवळपास 9 जागी कुलगुरूसाठी शॉर्टलिस्ट झालो, तो 3 जागी, तर मी 4 जागी पहिल्या 5 मध्ये होतो. प्रत्येक विद्यापीठाचं मला अनालिसिस करण्याचा योग आला. मुंबई विद्यापीठामध्ये जवळपास 900 कॉलेजेस ॲफिलेटेड आहेत. मला वाटते बामूमध्ये पण 500-600च्या वर असले पाहिजे. औरंगाबाद नांदेड विद्यापीठामध्ये 500 कॉलेज आहेत. आज आपण बघतो की प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जो ऑनलाईन आज आपण परीक्षा घेतोय, कोऑर्डिनेशनचा प्रचंड तफावत दिसतोय. त्याचं कारण काय? ओव्हरस्ट्रेन झालेले आहेत विद्यापीठे, एवढे ओव्हरस्ट्रेन झाले की 400 कॉलेजला हँडल करणं शक्य नाही. त्याच्यामुळे काय म्हणू आपण फ्रॅगमेंटेशन ऑफ युनिव्हर्सिटी पण असणं गरजेचं आहे. हा एक कॉन्सेप्ट लार्ज ॲफिलेटिंग स्ट्रक्चरमध्ये होत आहे. त्याच्यामुळे स्टँडर्डवर आणि क्वालिटीवर कुठेतरी आपल्याला इफेक्ट झाल्यासारखं जाणवतं. दुसरी आता जे चॅलेंजेस आपण चेंजेस अपेक्षित होत्या, मी आता म्हटल्याप्रमाणे मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन पाहिजे होतं. दुसरं तुमचं मोर डिसिप्लिनरी ॲक्शन पाहिजे, ऑटोनॉमी पाहिजे, करिक्युलम हे कंटिन्युअसली अपडेट होणं गरजेचं आहे. हे सगळ्या कॉन्सेप्ट तुम्ही जोपर्यंत नवीन ह्याच्यामध्ये आणणार नाही तोपर्यंत आपण असं म्हणू शकणार नाही की आपण ऍक्सेस वाढवतो, आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढवण्याचा प्रयत्न करतो, आपण इक्विटीसाठी प्रयत्न करतो, आपण इन्क्लुझिव्हिटीसाठी प्रयत्न करतोय, आपण स्टँडर्ड ऑफ एज्युकेशनसाठी प्रयत्न करणार आहोत किंवा अकाउंटेबिलिटी प्रयत्न करणार आहोत. हे सगळं करण्यासाठी आपल्याला एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते सगळे आणणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना आपण असं म्हणणार नाही की सगळं लूज करून सोडा. त्याच्यासाठी एक फार चांगला टर्म कस्तुरीरंगन सरांनी वापरला आहे, लाईट बट टाईट. जरी हे सगळं करत असताना आपल्याला असं वाटत असेल की फार लाईट म्हणजे कोणाचं काय म्हणू आपण कनेक्टिव्हिटी किंवा कोणाचं लक्ष नाही असं म्हणता येणार नाही, पण आपण लाईट बट टाईट असं रेग्युलेशन आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत असं कस्तुरीरंगन सरांनी म्हटलं होतं. तसंच हा आणण्याचा इम्पॅक्ट केला आहे. आता आपण एक थोडंसं 2 मिनिट ह्याच्यावर मी करणार आहे, कारण फार महत्वाचा भाग आहे रोड मॅप फॉर द 2030. ऍक्च्युअली ह्या 2030
पहिल्या डिकेडसाठी तयार केलेला होता. हा जर विद्यार्थी आपला जर ब्राईट फ्युचर असेल तरच तो देशाचं भवितव्य होणार आहे आणि तरच आपण नॉलेज पॉवर होणार आहोत. तर हे करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? एक मी आता सांगितल्याप्रमाणे ट्रान्झिशन टू द लर्नर्स. हे लर्नर सेंट्रिक व्हायला पाहिजे. जे पूर्वी टीचर सेंट्रिक होतं ते लर्नर सेंट्रिक मध्ये यायला पाहिजे. नंतर युनिव्हर्सिटी सिस्टीम ही 3 टायर फॉर्म्युलेशन मध्ये यायला पाहिजे. मी सांगतो नंतर की 3 टायर फॉर्म्युलेशन कसं आहे. जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा उपयोग व्हायला पाहिजे. आज बघा, मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्सचा पर्सन असून जवळपास 50 लेक्चर तरी दिले असतील, बिफोर कोविड असेल किंवा नंतर कोविडच्या सिच्युएशन मध्ये. पण आज मला टेक्नॉलॉजीनं मला साथ दिली, नाहीतर माझं आज काय झालं असतं, आज माझं लेक्चर पूर्णपैकी स्टॉप झालं असतं. बरोबर आहे. मी आज तुमच्या तिथं येऊन फेस टू फेस देऊ शकलो नसतो, किंवा जे काय माझे थोड्याशा त्रुटी होत्या मी लगेच सॉर्ट आउट करू शकलो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आयसीटीचा उपयोग, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ह्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हायला पाहिजे. कारण आज कोविड सिच्युएशन मध्ये आपल्याला लक्षात येत आहे की आपण आज कम्प्लीट फ्लिप द क्लासरूम चालू आहे. आपण वर्गामध्ये आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही, पण आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे व्हिडिओज असतील ते आपण लॉन्च करतो, किंवा आज आपण फेसबुकवर आपण बोलतोय. हे सगळ्या कशामुळे होत आहे तर टेक्नॉलॉजीमध्ये. कधी आपण विचार नाही केला असेल की आज ह्युमॅनिटीजचे टीचर्स आज झूमवर लेक्चर देत आहेत. मी स्वतः माझं कॉलेज ए ग्रेड कॉलेज आहे, 3 वेळेस ए ग्रेड, 2003 ला ए ग्रेड कॉलेज आहे. पण मी सांगतो गेल्या वर्षीपासूनच आमच्याकडे आज मराठीचे प्राध्यापक किंवा हिस्ट्रीचे प्राध्यापक हा टेक्नॉलॉजीच्या झूमवर आपण लेक्चर्स घेत आहेत. तर ही कॉन्सेप्ट येणं गरजेचं आहे. मी दुसरं एक उदाहरण देतो टेक्नॉलॉजीचा. मी जेव्हा लिस्बनला होतो 2010 ला, त्यावेळेस मेडिकलचे कोर्सेस हे ऑनलाईन होते. म्हणजे बघा भारत आपण किती मागे आहोत. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. दुसरा एक मोठो आहे ह्याच्यातला की पहिल्या 5 देशामध्ये आपलं एक तरी इन्स्टिट्यूट आणणं गरजेचं आहे. नंतर आपल्याला बाहेरच्या देशाचे लर्नर्स, बाहेरच्या देशाचे स्टुडंट अट्रॅक्ट होणं गरजेचं आहे. आज 70,000 विद्यार्थी दरवर्षी भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात आणि बहुतांश विद्यार्थी तिथंच सेटल होतात. म्हणजे ब्रेन ड्रेन हे फार महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे भारताची इकॉनॉमी ही खालवते. ब्रेन ड्रेन व्हायला नाही पाहिजे, ब्रेन गेन होणं अपेक्षित आहे. भारतात वापस येणं गरजेचं आहे. बाहेरचे विद्यार्थी आणि आपले पण विद्यार्थी हा आपल्या भारतात टिकले तरच आपल्याला ग्लोबल इकॉनॉमीला आपण हे करू. आणि मूक कोर्सेस असतील किंवा लिंकिंग ऑफ हायर एज्युकेशन टू द स्कूल एज्युकेशन असेल, हे सगळे आपण थोडंसं स्किप करतो, थोडासा वेळ हे असल्यामुळे. आता आपण डायरेक्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर जाऊया. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर मी फार सगळ्याच ह्याला टच करणं मला शक्य नाही. त्याच्या फक्त मी काही जागी टच करण्याचा प्रयत्न करेल. सगळ्यात महत्वाचा जो 5 पिलर्स आहेत, हे आपले 5 पिलर्स आहेत आपल्याजवळ. ऍक्सिस, इक्विटी. एकच मिनिट, माझ्याकडे थोडे गेस्ट आलेत, मी एकच मिनिट त्यांना फक्त डायव्हर्ट करतो. अरे सरांना इलेक्ट्रॉनिक्स लॅबला घेऊन जा. आत्ताच एक व्हाईस चान्सलर येऊन गेले. ठीक आहे, चला. चॅलेंजेस हे जे 5 पिलर्स आहेत ह्या एज्युकेशन पॅटर्नचे कोणत्या इथे: ऍक्सिस, इक्विटी, क्वालिटी, एफोर्डेबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी. ह्याच्यावर पूर्ण फोकस आहे याच्यावर. आणि तुमचे ऑल लेवल्सला एज्युकेशन रिफॉर्म्स दाखवलेत. स्कूल टू हायर एज्युकेशन आणि लिंकिंग ऑफ द स्कूल टू हायर एज्युकेशन हा सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. तो इम्प्लिमेंट होणे गरजेचं आहे. माझ्या दृष्टीनं जर स्कूल टू हायर एज्युकेशन बरोबर प्रॉपरली लिंक झालं तरच एज्युकेशन पॉलिसी ही इफेक्टिव्हली राबवू शकते. नाहीतर जे मागच्या झाल्यात तोच पाडा पुन्हा नवीन तयार होईल. त्याचबरोबर स्ट्रेंथनिंग ऑफ टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन पॅटर्न्स, टीचर्स ट्रेनिंगवर आपण थोडंसं बोलूया. नंतर रिस्ट्रक्चरिंग ऑफ एज्युकेशन रेग्युलेटिंग फ्रेमवर्कवर बोलूया. ॲफिलिएशन, अकॅडमिक आणि एक्झाम रिफॉर्मवर थोडंसं बोलूया. नंतर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटवर थोडंसं बोलूया. एज्युकेशन रिसर्च फाउंडेशनवर एक बोलूया. नंतर वेळ भेटला तर टेक्नॉलॉजी, जो सगळ्यात गाभा आहे ह्या एज्युकेशन न्यू एज्युकेशन पॉलिसीवर, तो कव्हर करण्याचा प्रयत्न करेल मी. आणि फायनान्सिंग एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन, ॲडल्ट एज्युकेशन एक भाग आहे. तर आपण आता जाऊया. पहिला जो होता ऍक्सिस. तर ऍक्सिस हा जर आपण बघितला 2011-12ला 20.8% होता
आणि रुसाचा टार्गेट होता 18ला 30%. हायर एज्युकेशनचा बोलतो मी, टोटल हायर एज्युकेशनचा ऍक्सिस, एनरोलमेंट इन हायर एज्युकेशन. पण ऍक्च्युअली फक्त 26.8% पर्यंतच आपण जाऊ शकतो. म्हणजे आज आपण तिथं 2020ला 26.8ला आहोत. रुसाचं टार्गेट होतं 30%. म्हणजे आपण फार मागे आहोत. आणि आपण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीवर टार्गेट आहे 50%. 2035ला 50% टार्गेट आहे. आणि मला विशेष करून मी हे टेबल दाखवतोय मुद्दा म्हणून तुम्हाला. जर ड्रॉपआउट कसा आहे बघा, चायनाचा ड्रॉपआउट हा फक्त 39.8 हा आहे, म्हणजे हायर एज्युकेशनला 39.8 येतात. USA, जर्मनी, हे तिन्ही कंट्री जरी तुम्ही बघितलं तर हे सगळे डेव्हलप कंट्रीज आहेत. इंडिया हा अंडर डेव्हलप आहे आणि 26.8 आहे. आणि आपण 50% पर्यंत जाण्याचा आपण जर टार्गेट ठेवला असेल तर आपल्याला ग्रामीण भागापासून तर मेट्रोपॉलिटन सिटीपर्यंत आपल्याला रिग्युलसली वर्क करावं लागणार आहे. कारण हा 26.8 आहे तर ग्रामीण भागामध्ये हा फारच कमी आहे. लो GREचे डिस्ट्रिक्ट्स आहेत किंवा गाव आहेत आपल्याकडे. मी एक्झाम्पल सांगतो. आमच्या विद्यापीठाच्या ज्युरिडिक्शनमध्ये मला वाटतं हिंगोली डिस्ट्रिक्ट आमच्याकडे लोएस्ट आहे, जिथं फक्त 7.5. यू कांट बिलीव्ह. आपण 26.8 म्हणतो तर फक्त 7.5% हे हायर एज्युकेशनला येणारी पॉप्युलेशन आहे. मला वाटतं औरंगाबादमध्ये पण आंबड तालुका का कुठलं तरी एक मॉडेल कॉलेज भेटलं ना आपल्याला. ते पण तिथं मॉडेल कॉलेज का भेट देण्यात आलं रुसामध्ये, कारण तिथला GRE हा 7% खाली आहे. असं हे रुरल एरियामध्ये जर ग्रॉस एनरोलमेंट रेशो एवढा कमी असेल तर पहिला चॅलेंज जर असेल आपल्याला तर आपल्याला हा ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढवणे. ठीक आहे. तर हा झाला ह्याच्यातला ह्याचा. तर हे वाढवण्यासाठी मग याच्यात रिफॉर्म्स करणे अपेक्षित होते. मग रिफॉर्म करण्यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये 3 रिस्ट्रक्चर केले हायर एज्युकेशन. पहिला आहे रिसर्च युनिव्हर्सिटी. तिथं फक्त रिसर्च आणि टीचिंगच करण्यात येईल. दुसरा स्ट्रक्चर वापरलाय तो टीचिंग युनिव्हर्सिटी. म्हणजे फक्त तिथं काय म्हणू आपण पोस्ट ग्रॅज्युएट जी अपेक्षित आहे. आणि जो काही येईल ते तुमचे कॉन्स्टिट्यूट कॉलेजला तुम्ही अंडर ग्रॅज्युएट शिकवणार. आज घडीला पण आपल्याकडे सगळ्या विद्यापीठामध्ये अपेक्षित कर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचिंगच आहे. कॉन्स्टिट्यूट कॉलेज असेल तर UG. पण आता यांनी नवीन कॉन्सेप्ट प्रपोज केलाय तो टीचिंग युनिव्हर्सिटी. म्हणजे फक्त तुमच्या टीचिंग होईल, तिथं रिसर्च हा सेकंडरी किंवा नसेलच. तिसरा सगळ्यात महत्वाचा जो आहे कॉलेजवर त्यांनी फोकस केलाय, तिथं ऑटोनॉमस स्टेटस द्यायचा आहे तुम्हाला. 2035 आहे, 2030-23 आलाय तिथं. 2035 पर्यंत तिथं ऑटोनॉमस स्टेटस यायला पाहिजे. म्हणजे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जिथं आपल्याला युनिव्हर्सिटीवर ओव्हरबर्डन होतंय ॲफिलिएटिंग कॉलेजमुळे, तो बर्डन कमी करण्यासाठी म्हणून आपण इथं प्रपोज केलंय गव्हर्नमेंटनं की सगळे कॉलेजेस हे ऑटोनॉमस असतील. आता सगळे कॉलेजेस ऑटोनॉमस 2035 पर्यंत करायचं, म्हणजे नो युनिव्हर्सिटी हॅव्हिंग ॲफिलिएटिंग स्ट्रक्चर. दुसरा एक महत्वाचा भाग इथं कोट केलाय, इथं डीम युनिव्हर्सिटी किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी हा नाव राहणार नाही. मी माझ्या अखेरच्या कन्क्लुडिंग मध्ये पण हे सांगेल तुम्हाला. जर तुम्ही सगळ्या युनिव्हर्सिटीच्या एका प्लॅटफॉर्मवर आणलं, सगळ्या युनिव्हर्सिटीला जर तुम्ही युनिव्हर्सिटीच नाव दिलं, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी राहणार नाही, डीम युनिव्हर्सिटी राहणार नाही. ह्याचा अर्थ काय, जी फी स्ट्रक्चर आज आपण स्टेट युनिव्हर्सिटीची आहे, इट इज रेग्युलेटिंग बाय द गव्हर्नमेंट. आणि हा थोडासा मॉडरेट फीस आहे. आज प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये किंवा तुमच्या डीम युनिव्हर्सिटीचे फी स्ट्रक्चर जास्त आहे. ह्याचा अर्थ हा रायझिंग ऑफ द कास्ट जे मी म्हणत होतो, तो रायझिंग ऑफ द कास्ट हा कुठंतरी विद्यार्थ्यावर पडेल. हा विद्यार्थी म्हणजेच तुमचा ग्रामीण विद्यार्थी हा अफोर्डेबल आहे का, तो पेईंग कॅपॅसिटी आहे का, ह्याच्यावर कुठंतरी पुन्हा आपल्याला थिंक ओव्हर करावं लागेल. आणि दुसरा महत्वाचा भाग, जे ऑटोनॉमस स्टेटसला स्टँड होणार नाही त्याच्यासाठी काय प्रोव्हिजन राहणार आहे, हा पण आपल्याला नियर फ्युचरमध्ये आपल्याला बघावं लागेल. तर सध्याच्या ह्याच्यामध्ये ॲफिलिएटिंग स्ट्रक्चर राहणार नाही. सगळे कॉलेजेस 2035 नंतर सगळे ऑटोनॉमस कॉलेज व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळे A ग्रेडमध्ये यायला पाहिजे आणि सगळे मल्टी डिसिप्लिनरी पॅटर्नमध्ये यायला पाहिजे. आता बघा, मी सुरुवातीला म्हटलं की आपल्या भारतामध्ये पहिल्या 5 मध्ये एकही हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाही. म्हणून फार चांगली मुवमेंट या एज्युकेशन पॉलिसीमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. त्याला म्हटलं जातं चार्टर्ड हायर एज्युकेशन. आपले IIM असतील, IITs असतील किंवा तुमचे एम्स असतील
किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतील किंवा नीट्स असतील, तुमचे NITs असतील, ह्या सगळ्या कशा तयार झाल्यात? हे पार्लमेंटरी ऍक्ट किंवा स्टेट लिजिस्लेटिव्ह ऍक्ट मध्ये तयार होतं. पण बघा, आता समजा आपल्याला हायर लेवलला जायचं असेल तर आपल्याला पब्लिक अँड प्रायव्हेट फंड्स वापरणं गरजेचं आहे. आता पब्लिक अँड प्रायव्हेट फंड वापरायचं असेल तर आपल्या जो जे मोठमोठे इंडस्ट्रीज असतील, आपल्याजवळ अंबानी सारखे असतील किंवा टाटा सारखे असतील, ह्यांनी कुठेतरी हायर एज्युकेशनवर खर्च करावा हा अपेक्षित आहे. म्हणून चार्टर्ड हायर एज्युकेशन हा नवीन कॉन्सेप्ट सुरू केला गेला. हा नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटिंग ऑथॉरिटी हा देऊ शकतो. आता डायरेक्ट तुम्हाला पार्लमेंटला जायची गरज नाही किंवा स्टेट लेजिस्लेचरला जायची गरज नाही. तर हा प्रायव्हेट फंड्स ह्या एज्युकेशनसाठी वापरतील, या एज्युकेशन इन्स्टिट्यूटसाठी वापरतील आणि मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन आपण सुरू करू शकू. मी आत्ताच मागच्या स्लाइडमध्ये म्हटलं की 3 पॅटर्न युनिव्हर्सिटीच्या सांगितल्या, एक रिसर्चसाठी, एक टीचिंगसाठी, आणि ॲफिलिएटेड. पण आता इथं आपल्याला जर पुढे जायचं असेल तर रिसर्चही व्हायला पाहिजे त्याच क्वालिटीनं आणि एज्युकेशन टीचिंगही व्हायला पाहिजे. म्हणून हा मेरू कॉन्सेप्ट आलाय. मेरूचा अर्थ आहे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी. इथं रिसर्चही चालेल, इथं टीचिंगही चालेल. क्वालिटी रिसर्च, क्वालिटी टीचिंग हा हे इन्स्टिट्यूट जगाच्या पाठीवर एक नावलौकिक आणेल आणि भारताला पहिल्या 5 मध्ये किंवा पहिल्या 10 मध्ये रँकिंग आणण्यासाठी म्हणून हा एक चांगला मुव्हमेंट हा गव्हर्नमेंटने केलेला आहे. हा त्याला म्हणायचं चार्टर्ड सिस्टीम किंवा चार्टर्ड एज्युकेशन इन्स्टिट्यूट. पण ह्याच्यावरही मी पुन्हा नंतर कॉमेंट देईल तुम्हाला. त्याचबरोबर लिबरल एज्युकेशन कॉन्सेप्टही आलाय. आता लिबरल एज्युकेशन कॉन्सेप्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण आपण म्हणतो की क्वालिफाईड अँड रिस्पॉन्सिबल सिटीजन. क्वालिफिकेशन ठीक आहे, मी जो शब्द वापरला रिस्पॉन्सिबल सिटीजन, रिस्पॉन्सिबिलिटी त्याला यानं गरजेचं आहे. म्हणून रिस्पॉन्सिबल सिटीजन आणण्यासाठी त्याला 2 प्रकारचे, हा तुमचा व्हॅल्यू ॲडेड एज्युकेशन त्याला माहिती पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना जो MSc झाला, PhD झाला, व्हेरी हायली क्वालिफाईड पर्सन झाला, पण त्याला बेसिक थिंग्स माहिती गरजेचे आहेत. सोसायटी काय, सोसायटीचे व्हॅल्यूज काय आहेत, सत्य काय, धर्म काय, शांती काय, प्रेम काय, अहिंसा काय, ह्याच्या सगळ्या नॉलेज त्याला अपेक्षित आहे. तर हे नॉलेज त्यांना अंडर ग्रॅज्युएट लेवलला देणं हे कंपल्सरी क्रेडिट्समध्ये टाकणार. पहिले काय होतं की अडॉप्टेबल क्रेडिट्स होते, पण आता कंपल्सरी क्रेडिटमध्ये टाकल्यामुळे तुम्हाला मॅन्डेटरी राहणार असल्यामुळे ते मुलं शिकतील. तर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन होणार आहे. त्याचबरोबर इन्व्हायरमेंटल एज्युकेशन. बघा, आजचा जग आपण प्रचंड वेगानं पुढे जातोय, बरोबर आहे. आणि जो आपण पृथ्वी म्हणा, हा प्लॅनेट, गॅलेक्सी काय म्हणू आपण त्याला, गॅलेक्सी म्हणतो ना आपण, आकाशगंगा. आकाशगंगामध्ये वेगवेगळे ग्रह आहेत, पण फक्त पृथ्वीवर लिक्विड वॉटर आहे. पाणी जे लिक्विड पाणी आहे फक्त पृथ्वीवर आहे. आणि जीवन जगण्यासाठी तुमचं प्लॅन्ट असो किंवा ॲनिमल असो, ह्याला सगळ्यात महत्वाचा भाग हा पाणी आहे. सेल मेटाबॉलिझमसाठी पाणी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि तो फक्त पृथ्वीवर आहे. जर आपण हे क्लायमेट जर शिस्तीत वापरलं नाही तर आपल्याला पोल्युशन होईल, तुमचं वॉटरचं पर्सेंटेज कमी होईल. आपण बघतो कधी कधी आपल्याला दुष्काळ होतो, तर कधी एकदम फ्लड. आज या वर्षी भारतामध्ये पूर्ण फ्लडच दिसतंय. तर हे एज्युकेशन विद्यार्थ्यांना गरजेचं आहे, इन्व्हायरमेंटल एज्युकेशन. तरच तुम्ही सेफ वॉटर आणि सेफ अर्थ म्हणू शकतो. जर अर्थला सेफ करायचं असेल तर पाण्याला तुम्हाला सुरक्षित करणं गरजेचं आहे, तुमच्या पोल्युशन करणं गरजेचं आहे, पोल्युशन कमी करणं गरजेचं आहे. हे एज्युकेशन तुम्ही अंडर ग्रॅज्युएटला देणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर ग्लोबल चॅलेंजेस काय आहेत, ग्लोबल प्रॉब्लेम्स काय आहेत, ते सॉल्युशन करण्यासाठी आपला सहभाग काय राहणार आहे हा तुम्हाला दाखवता यायला पाहिजे. आणि ह्याच बरोबर क्रॉस मुव्हमेंट ऑफ द डिसिप्लिन, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे सायन्सच्या विद्यार्थ्याला तुम्ही कॉमर्सचे विषय देता यायला पाहिजे, सोशल सायन्सचे विषय देता यायला पाहिजे आणि त्याला सोशल आणि मॉरल एज्युकेशन देता यायला पाहिजे. हे करत असताना मग एज्युकेशन पॉलिसीवर काहीतरी रिफॉर्म्स करणं गरजेचे होते. म्हणून अंडर ग्रॅज्युएटमध्ये 2 रिफॉर्म करण्यात आले. एक आहे 3 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम आणि दुसरा आहे 4 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम. बघा, आणि प्रत्येक जागी मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट, दॅट इज कॉल्ड एज अ इंटिग्रेटेड एज्युकेशन पॅटर्न. आपल्याकडे गेल्या वर्षी काही प्रमाणात आपण वापरलंय. बायोटेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये आम्ही आमच्या विद्यापीठात वापरलं होतं. तर म्हणजे पहिल्या वर्षी तो मुलगा सर्टिफिकेट घेईल,
आणि बाहेर निघायचा असेल तो बाहेर जाईल. तेवढ्या सर्टिफिकेट कोर्सवर तो स्वतः स्किल स्टँडअप होत असेल तर फार चांगली गोष्ट आहे. 2 वर्ष प्रोग्राम केला तर त्याला डिप्लोमा भेटेल, 3 वर्ष केला तर त्याला डिग्री भेटेल. असा 3 वर्षाचा UG प्रोग्राम असेल. दुसरा त्यांनी दिलेला आहे 4 इयर्स प्रोग्राम. आता 4 इयर प्रोग्राम इंट्रोड्यूस करण्याची गरज काय भासली हे माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आपले विद्यार्थी हे मी आताच म्हटल्याप्रमाणे 70,000 विद्यार्थी जवळपास बाहेर देशामध्ये एज्युकेशन घेण्यासाठी बाहेर जातात. अमेरिका असेल, रशिया असेल, चायना असेल, जॅपनीज असेल, युरोपियन कंट्रीज असो. पण बहुतांश देशामध्ये तिथं UG 4 वर्षाचं आहे. आपले 3 वर्षाचे असल्यामुळे त्यांना ऍडिशनल क्रेडिटची पहिली एक्झाम द्यावं लागतं, मग एंट्रन्स एक्झाम द्यावं लागतं. म्हणून हा एक नवीन रिफॉर्म आणलाय 4 इयर्स प्रोग्राम. पण मला असं वाटतं की हा 4 इयर प्रोग्राम एक 4-5 वर्षाखाली दिल्ली युनिव्हर्सिटीनं पण इंट्रोड्यूस केलं होतं. पण तिथं थोडंसं फेल्युअर झालं. पण ते काही ज्या कारणामुळे फेल्युअर झालं ते आपल्याला इथं वर्कआउट करणं गरजेचं नाही, तर फार मोठा स्ट्रेन हा ड्रॉपआउटचा तयार होईल. कारण काय होतं, आता 3 वर्षामध्येच आपल्याला ड्रॉपआउट पुष्कळ भेटतं. आपल्याला माहिती आहे की फर्स्ट इयरला 100 मुलांनी ऍडमिशन घेतलं तर थर्ड इयरला आपला जो फार झालं तर 30-40 विद्यार्थी राहतात. म्हणजे 60 ते 70 विद्यार्थी हे ड्रॉपआउट मध्ये येतात. आता 4 वर्षाचं झाल्यावर तर अजून ड्रॉपआउट वाढेल. तर ह्याच्यावर कुठेतरी आपल्याला गव्हर्नमेंटला ह्याच्यावर अभ्यास करावा लागेल, तरच हा 4 इयर प्रोग्राम भारतात एक्झिक्यूट करता येईल. विशेष करून ग्रामीण भागावर तर अजून ह्याच्यावर जास्त ओव्हरस्ट्रेन होईल. ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना, तिथल्या टीचिंग इन्स्टिट्यूटला, तिथल्या टीचर्सला ह्या 4 इयर प्रोग्रामवर फार थरोली विचार करावा लागेल, तरच आपण चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करू शकतो. त्याचबरोबर चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमही तुम्हाला करायला. आता जसं आपण UGचा स्ट्रक्चर बघितला तसं PGच्या स्ट्रक्चरमध्ये पण बदल दाखवलाय. आता PGच्या स्ट्रक्चरमध्ये पुन्हा 2 स्ट्रक्चर दिलेत. एक स्ट्रक्चर, जे विद्यार्थी 3 वर्ष UG करून आलेत त्यांना जुनाच पॅटर्न राहील आपला, 2 वर्षाचा PG प्रोग्राम राहील. म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्सिमम पार्ट हा रिसर्च ओरिएंटेड राहील. जे विद्यार्थी 4 वर्ष PG करून UG करून आलेत त्यांना फक्त तुमचा सेकंड असेल तर तुमचा 1 वर्षाचा PG तुम्हाला भेटेल त्यांना. बघा, म्हणजे 3 वर्षाचा UG असणारा त्याला 2 वर्षाचं PG करावं लागेल. ज्यांनी 4 वर्षाचं UG केलंय त्याला 1 वर्षाचं PG करावं लागेल. कारण काय, 4 वर्षाच्या UG करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्षाचं ऑलरेडी रिसर्च कॉन्टेंट त्याच्यात ऍड केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे इथं बेनिफिट दिलेलं आहे त्यांना 1 वर्षात PG. आणि इंटिग्रेटेड पण सोय दिलेली आहे. म्हणजे BSc to MSc हा 5 वर्षामध्ये तुम्ही इंटिग्रेटेड प्रोग्राम करू शकता. आणि हे करत असताना MPhil प्रोग्राम हा कम्प्लिटली फेज आउट केला. आता MPhil डिग्री इथून पुढे दिली जाणार नाही. कारण MPhilचा भाग का घेत होतो आपण, ती MPhil हा तुमचा रिसर्च मेथोडॉलॉजी त्या मुलांना समजायला पाहिजे. PhD किंवा रिसर्च करण्याची पहिली स्टेप म्हणून MPhil बघितली जायची. पण इथे MScलाच रिसर्च आणल्यामुळे MPhil पूर्ण फेज आउट केलं. हा सगळ्यात मोठा भाग आहे की MPhil हा कम्प्लिटली डिस्कनेक्टिव्ह करण्यात आलाय. त्याच्यामुळे MPhilचे जे काही ग्रँटेड प्रोग्राम्स असतील त्याला कुठेतरी गव्हर्नमेंटला रिसफल करण्याचा थॉट करावा लागेल. हा सगळ्यात मोठा भाग ह्याच्यातला आहे. तर हा एक रिस्ट्रक्चरिंग ऑफ PG केलाय. दुसरा भाग ह्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये जो हे केलाय तो व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन. बघा, मी आत्ताच म्हटलं की आपल्याकडे नॉलेज भरभरून आहे, पण आपण ते ट्रान्सफर करू शकत नाही. नॉलेज टू बी ट्रान्सफर इन टू द थ्रू द स्किल. कारण काय होतं, नॉलेज, एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट हे नाण्याचे 2 बाजू आहेत. तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं असेल तर एज्युकेशन मध्ये डेव्हलप करावं लागेल, आणि एज्युकेशन मध्ये डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला डेव्हलपमेंट मध्ये करावं लागेल. एज्युकेशन इज फॉर द डेव्हलपमेंट, एज्युकेशन इज फ्रॉम द डेव्हलपमेंट, एज्युकेशन इज थ्रू द डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट इज फॉर द एज्युकेशन, डेव्हलपमेंट इज फ्रॉम द एज्युकेशन, डेव्हलपमेंट इज थ्रू द एज्युकेशन. त्याच्यामुळे तुम्हाला जर हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला स्किल कॉम्पोनंटवर विचार करावा लागेल. आणि जो आपला वर्किंग ग्रुप आहे तो वर्किंग ग्रुप हा 19 वर्ष ते 24 वर्ष आहे. आणि आपण वी आर व्हेरी लकी इंडियन पीपल्स, जवळपास आपल्याकडे 35 ते 40% लोक आज घडीला वर्किंग ग्रुपमध्ये आहेत. हाच जर आपण वर्किंग जर बघितला तर चायनामध्ये जर तुम्ही बघितलं तर हायर एज पर्सन जास्त आहेत,
जॅपनीजमध्ये हायर पर्सन एज जास्त आहे. आज तिथं वर्किंग ग्रुपचा पर्सेंटेज फारच कमी आहे. म्हणजे 20 वर्ष 2 डिकेड नंतर भारतात सगळ्यात जास्त मॅनपॉवर राहणार आहे. आणि तो मॅनपॉवर आपल्याला एज्युकेशन सिस्टीममध्ये कसा रिफ्लेक्ट करता येईल हे महत्वाचं आहे. पण त्याचबरोबर त्याचा जर दुसरी बाजू आपण बघितली तर स्किलच्या बद्दल बघा. आज अमेरिकेमध्ये त्यांच्या हायर एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये फक्त 52% लोक हे स्किल्ड पर्सन आहेत. युरोपियन्स हे जवळपास 65% हे युरोपियन हे स्किल्ड पर्सन आहेत हायर एज्युकेशनचे. जर्मनी त्याच्या जर्मनी बघितलं तर 75% आहेत. चायना आणि जॅपनीज 80% लोक स्किल पर्सन्स आहेत. साऊथ कोरिया 96% आहेत. भारत कुठं आहे? भारत फक्त 4.7 म्हणजे 5% आपला जो स्किल पर्सन आहे. जर आपला जो 5% स्किल पर्सन असतील तर आपण नॉलेज पॉवर कसा निर्माण करू, नॉलेज इकॉनॉमी कसं निर्माण करू, ह्याच्यासाठी व्होकेशनल एज्युकेशन हायर एज्युकेशन मध्ये आणणं सगळ्यात महत्वाचा भाग होता. आणि तो आणण्याचा प्रयत्न ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये करण्यात आला. तुम्हाला माहितच असेल NSQF जो आहे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, तर हा फ्रेमवर्क हा त्यांनी स्कूल एज्युकेशन पासून ते हायर एज्युकेशन मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि लेवल 11 ते लेवल 12 हा अंडर ग्रॅज्युएट मध्ये तुम्हाला व्होकेशनल एज्युकेशन सिस्टीम आणावं लागेल. तरच तुमचा हा 5% पासून, तर मी म्हणणार नाही की 30-40%, कारण टार्गेट तर तसं 50%चं टार्गेट आहे आपलं. पण मला वाटत नाही 50%चा टार्गेट, पण 30-40% जर आपण अचीव करू शकलो तर आपण नॉलेज ट्रान्सफर करू शकतो. अदरवाईज नॉलेज ट्रान्सफर हा आपला फक्त कागदावर राहील आपला. त्याचबरोबर आपण रिसर्च फाउंडेशन जो आहे, नॅशनल रिसर्च फाउंडेशन हा एक चांगला कॉन्सेप्ट तिथं ऍड करण्यात आला. आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे, आपण सगळेच टीचिंग फर्टिनिटी मधले आहोत. 2-3 वर्षापासून UGC आपल्याला रिसर्च MRP असो, मायनर रिसर्च प्रोजेक्ट असो किंवा मेजर रिसर्च प्रोजेक्ट असो, हे दिलेलं नाही. त्याच्यामुळे किंवा तुमचं फिस्ट असेल, DST असेल, CSIR असेल, ICSR असेल, हे सगळ्या फंडिंग जवळपास सीज झाल्यासारख्या आहेत. या 2-3 वर्षामध्ये फॅकल्टीला रिसर्चला पैसा भेटत नाही म्हणून रिसर्च कुठेतरी थांबलाय. मग हे रिसर्च न थांबता हे पुढे जायला पाहिजे. कारण सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे 2 एकमेकाशी रिलेटेड आहेत बघा. म्हणजे सायन्स डेव्हलप झाला तर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झाली तर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ द नेशन होतं. मग हे डेव्हलपमेंट होण्यासाठी रिसर्च डेव्हलप होणं गरजेचं आहे. R&D होण्यासाठी गरजेचं आहे. R&D मध्ये जास्त डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ह्यावेळेस टार्गेट हा 2.7% ऑफ GDP ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण आपण जर भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून जर बघितलं तर रिसर्चवर फक्त 0.69% अलोकेट केलं पहिल्या पंचवार्षिक योजनेत, तर अखेरच्या पर्यंत पण तेवढं 0.69% रिसर्चवर आपण खर्च करत नाही. हे फार म्हणजे एक वेगळा थॉटचा विषय आहे. पण ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये फार चांगला मोमेंट घेण्यात आलाय. 2.8% गव्हर्नमेंट जे काही GDP असेल देशाचं त्याच्या 2.8% आपण रिसर्चसाठी वळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण ही अमाऊंट ही फार कमी आहे. जर आपण दुसऱ्या देशाचा विचार केला, बघा मी मुद्दामून इथं दिलंय की चायनाचं बघा 2.8% त्यांच्या GDPचं म्हणजे गेल्या वर्षीचा आकडा आहे. आणि 111 हे 1 लाखाच्या वर अगेन्स्ट मध्ये रिसर्च करतात. आणि बघा पेटंट किती आहेत. आणि भारताचं बघा 0.7% फक्त आहे. म्हणजे आपण फार मागे आहोत रिसर्च मध्ये. हे कुठेतरी कोपअप होण्यासाठी आपण प्रायव्हेट अँड पब्लिक फंडिंग कसा वापरता येईल, ह्याचा उपयोग कसा करता येईल. मी आताच म्हटल्याप्रमाणे चार्टर्ड साठी आपण घेऊया, पण हे चार्टर्डच नाही तर बाकीच्या रिसर्चसाठी पण कसं आणता येईल. चार्टर्ड इन्स्टिट्यूट पेक्षा, मेरूपेक्षा अजून दुसरीकडे आपल्यासारख्या छोट्या छोट्या कॉलेजेसला पण कसा आणता येईल, त्याच्यासाठी आपण चांगले चांगले जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, इंडस्ट्रीज आहेत, त्यांच्याकडून आपल्याला पैसा वळती करावा अशी अपेक्षा आहे. इथं ब्राझीलमध्ये जवळपास 6% GDPच्या वळती केली जाते. कंपल्सरी त्यांना त्या इंडस्ट्रीला सांगितलं जातं की तुमचं जे काही तुमचा मुनाफा आहे त्याच्या 6% तुम्ही रिसर्चला वापरा. UK पण तसंच आहे. पण भारतामध्ये आपण अजूनही तेवढं हार्ड अँड फास्ट केलं नाही. माझा एक चांगला मित्र इंडस्ट्रिस्ट आहे. मी म्हटलं की बघा का तुम्ही आम्हाला MOU करत नाही. काय म्हणे, काय करणार म्हणे MOU करून, कारण आमची R&D आहे किंवा आमच्या R&D मध्ये नाही झालं तर आम्ही दुसऱ्या R&D कडून घेतो. आणि आमचं
तो खर्च फार कमी असतो. म्हणजे त्यांना हे लक्षात येत नाही की आपला R&Dचा पैसा जर रिसर्चमध्ये, जर खराच रिसर्चमध्ये टाकला, आपल्यासारख्या रिसर्चरला दिला, तर त्याचा नेशनसाठी चांगला उपयोग होईल. पण मला वाटते की ह्या वेळेस गव्हर्नमेंटने फार पर्टिक्युलरली हे केलंय की आपण 20% टार्गेट ठेवलाय, 2.7 to 20% टार्गेट हा पब्लिक फंड आपण रिसर्चमध्ये वळवण्याचा आपण ह्यावेळेस प्रयत्न करणार आहोत. आणि जर हे एक्झिक्यूट झालं तर नक्कीच प्रत्येक इंडस्ट्रीचा R&D स्ट्रेंथन होईल, फॅकल्टीचं रिसर्च स्ट्रेंथन होईल आणि नॉलेज हा ट्रान्सफर होईल आपल्याला. तर हा एक थोडंसं हे करतोय. नंतर आता हा आहे तुमचा रेग्युलेटिंग ऑथॉरिटी, जी मी म्हटलंय की मी स्वतः अनुभवले की वेगवेगळ्या ऑथॉरिटीज असल्यामुळे कोणतंही पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी फार त्रास होतो. म्हणून पहिल्यांदा गव्हर्नमेंटनं ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये हायर एज्युकेशन कमिशन फॉर इंडिया म्हणून एक HECL म्हणून एक तयार केलेली आहे नवीन ऑथॉरिटी. आणि ही सगळी पूर्ण एज्युकेशन सिस्टीमवर मॉनिटर करेल, म्हणजे चाइल्ड एज्युकेशन टू हायर एज्युकेशन टू द रिसर्च एज्युकेशन, या सगळ्यावर मॉनिटर करणारी ही एक एज्युकेशन सिस्टीम असेल. आणि ही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, आता HRD मिनिस्टर राहणार नाही, ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडरमध्ये असेल आणि त्याचे प्राईम मिनिस्टर हे पदसिद्ध अध्यक्ष असतील. त्याचबरोबर नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल हा एक असेल. त्याचबरोबर परक नावाचा अजून एक नॅशनल ॲक्रेडिटेशन काउन्सिल. आता जसंकडे आपल्याकडे NAC आहे किंवा NBA आहे, बरोबर आहे, अशा वेगवेगळे बार काउन्सिल ऑफ इंडियाची वेगळी रेग्युलेट असेसमेंट ॲक्रेडिटेशन सिस्टीम आहे. हे सगळं एकाच प्लॅटफॉर्मवर आणणार आहे, त्याला म्हणायचं परख, नॅशनल ॲक्रेडिटेशन काउन्सिल. तर ही परखच सगळ्यांचं अनालिसिस करेल, ॲक्रेडिटेशन करेल. ॲक्रेडिटेशन केल्यानंतर त्यांना ग्रेडिंग देईल आणि टॉप मोस्ट क्वालिटी ऑफ एज्युकेशन कसं इम्प्रूव्ह करता येतील त्या ह्याच्या अंडरमध्ये करण्यात येईल. आणि त्याचबरोबर हायर एज्युकेशन ग्रँट कमिशन, जो आपण नॅशनल फंडिंग रिसर्च फंडिंग म्हटलं होतं, ते ह्यांच्या अंडरमध्ये करून आणि जनरल एज्युकेशन काउन्सिल एक आणलंय. आणि मी म्हणतो तसं हे जसे ॲज इट इज ठेवण्यात आलेत. आता जो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी ही एका दोन काय म्हणू आपण, पाईपलाईन जो म्हणतो ना आपण, पाईपलाईन सिस्टीम मधला भाग आहे. कारण जसं आपलं टेक्नॉलॉजी पुढे पुढे जात जाईल तसं एज्युकेशन पुढे जाणं अपेक्षित आहे. म्हणून प्रत्येकाला टेक्नॉलॉजीशी रूबरू होणं अपेक्षित आहे, तुम्हाला कोऑर्डिनेट होणं अपेक्षित आहे. असं म्हणता येणार नाही की मी मराठीचा प्राध्यापक आहे, मला टेक्नॉलॉजीची गरज नाही, मी सोशॉलॉजीचा विद्यार्थी आहे, मला टेक्नॉलॉजीची गरज नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आता टेक्नॉलॉजीचा उपयोग विदिन द क्लासरूम किंवा आउट ऑफ द क्लासरूम. बघा, विदिन द क्लासरूम म्हणजे मी शिकवत असताना PPT वापरतो, मी शिकवत असताना सॉफ्टवेअर्स वापरतो वेगवेगळे, मी शिकवत असताना सिम्युलेशन टेक्निक वापरतो. मराठीचा इंग्रजीचा प्राध्यापक फोनेटिक्ससाठी तुम्ही तुमची लॅब वापरता, त्याला काय म्हणतो, लँग्वेज लॅब वापरता, दॅट इज अ टेक्नॉलॉजी. ओके, अशा टेक्नॉलॉजी विदिन द क्लासरूम तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. आणि हे टेक्नॉलॉजी करत असताना नुसतं लर्निंग होणार नाही, तर इव्हॅल्युएशनही तुम्हाला व्हायला पाहिजे. आज आपली जी परीक्षा चालू आहे ऑनलाईन मध्ये, पुष्कळसा गोंधळ होतोय, पहिली वेळ आहे नक्कीच. पण ह्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाल्यावर आपल्याला टेक्नॉलॉजी आपण इव्हॅल्युएशनसाठी पण, आपल्या युनिट टेस्टसाठी पण आपण वापरू शकतो. मी आमच्या आज यशवंत कॉलेजमध्ये पूर्ण आमचे युनिट टेस्ट मी पूर्ण ICT बेस घेतोय, पूर्ण ऑनलाईन घेतोय. म्हणजे आज माझे मराठीचे किंवा हिस्ट्रीचे विद्यार्थी आज कोपअप झालेत. तसं तुम्हाला टेक्नॉलॉजीचा उपयोग वापरावा लागेल. कारण ह्याचा उपयोग कशासाठी होईल, तर जे रिमोट एरियाज आहेत, डिसएडव्हान्टेज ग्रुप आहे, त्यांना वापरता येईल. बघा, आज इथून किनवट, नांदेड पासून किनवट जवळपास 300 किलोमीटर आहे. प्रत्येक वेळेस विद्यार्थी इथे येणं शक्य नाही, किंवा त्याला एखादा चांगला लेक्चर ऐकायचं शक्य नाही, बरोबर आहे, किंवा टीचरला इथे येणं शक्य नाही. तर अशा वेळेस टेक्नॉलॉजी ह्या रूमेट एरियासाठी वापरता यायला पाहिजे. किंवा डिसेबल पर्सन्स आहेत त्यांच्यासाठी पण वापरता येईल. किंवा आज कोविडची पोझिशन आहे, तो आज कुठंतरी ऍडमिट आहे, त्याला तिथलं एज्युकेशन करता यायला पाहिजे. किंवा फ्लिप द क्लासरूम, हा नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला वाटेल, पण हा फार जुना कॉन्सेप्ट आहे. आपल्याला माहिती आहे की वर्गात बसून शिकवणे हा विदिन द क्लासरूम झाला, वर्गाच्या बाहेर शिकवणे त्याला म्हणायचं आउट ऑफ द क्लासरूम, त्याला फ्लिप द क्लासरूम.
मला नक्कीच मी त्याच्याशी 100% सहमती नाही, कारण आपल्याला माहिती आहे आज आपण टीचर फेस टू फेस रिडिंग सायकोलॉजी आपल्याला समजते, विद्यार्थ्यांना कितपत समजलं, किती लर्निंग झाली. आपण एखादा टॉपिक डबल रिपीट करतो किंवा एखादा प्रश्न विचारतो, एखादा नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपण जास्त घेतो, पण हा कॉन्सेप्ट फ्लिप द क्लासरूम मध्ये नाही. आपल्याला पूर्णपैकी क्लासरूमच्या बाहेर जाऊन शिकवायची टेक्नॉलॉजी पण तुम्हाला आत्मसात करावं लागेल. तर ह्याच्यासाठी टीचर हा पहिल्यांदा टेक्नोसावी असणं गरजेचं आहे. मी असं म्हणणार नाही की फार चांगला टीचर, एक एक्सलंट टीचर आपल्या क्लासरूम मधला, तो एक्सलंट टीचर हा फ्लिप द क्लासरूम मध्ये राहणार नाही नक्कीच, कारण तो कॉम्प्युटर सेव्ही नसेल, तो आयसीटी सेव्ही नसेल, तो कॉम्प्युटरशी फारशा रिलेटेड नसेल. तर ह्या चांगल्या टीचरला कॉम्प्युटरमध्ये किंवा आयसीटी टीचिंग मध्ये आणावं लागेल. म्हणून तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना, त्या टीचरला विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरशी जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीशी कसं जोडता येईल, हा सगळ्यात महत्वाचा चॅलेंज हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे. मी तर चॅलेंजच म्हणेल त्याला. त्याच्यासाठी मुद्दा म्हणून एक फोरम तयार केला गेला आहे, त्याचं नाव आहे नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम. तर ह्या फोरमच्या थ्रू टेक्नॉलॉजी लर्निंग आणि टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट, टेक्नॉलॉजी असेसमेंट, टेक्नॉलॉजी प्लॅनिंग, टेक्नॉलॉजी ऍडमिनिस्ट्रेशन, हे सगळं ह्या एका अम्ब्रेला खाली करण्यात येते. एका अम्ब्रेला खाली म्हणजे एका छत्राखाली हे सगळं करता येत. त्याच्याकरून मला फास्ट चेंजिंग इन द सिस्टीम करता येईल. आता हे वेगवेगळे डिजिटल फॉर्मॅट्स आहेत, कारण आपल्याला डिजिटल कॅम्पेन जेव्हा म्हणतो आपण की टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला कम्प्लीट पैकी एज्युकेशन सिस्टीम बदलायची असेल, तर आपल्याला डिजिटल इंडिया कॅम्पेन म्हणूया आपण त्याला. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग घ्यायचा आहे, मशीन लर्निंगचा उपयोग घ्यायचा आहे, ब्लॉकचेन उपयोग घ्यायचा आहे, स्मार्ट बोर्डचा उपयोग घ्यायचा आहे, कॉम्प्युटर डिव्हायसेस. पण मला फार खेदानं सांगा वाटतं की मी पुष्कळशा कॉलेजला पीअर टीम मेंबर्स म्हणून गेलो नॅकच्या वेळेस, पण मला असं लक्षात आलं की स्मार्ट बोर्ड आहेत कॉलेजेसमध्ये, आज नाही 4-4, 5-5 वर्षापासून आहेत, पण त्या स्मार्ट बोर्डचा उपयोग हा कम्प्लीट व्हाईट बोर्ड म्हणून केला जातो. फक्त आपली पीपीटी, आपला एलसीडीची स्क्रीन म्हणून त्याला वापरला जातो. पण त्याच्या स्मार्ट बोर्डच्या एवढ्या प्रचंड ऍप्लिकेशन आहेत, सोशल सायन्स असो, सायन्स असो, सगळ्यांसाठी प्रचंड ऍप्लिकेशन आहेत. हे तुम्हाला वापरता यायला पाहिजे विदिन द क्लासरूमसाठी. त्याचबरोबर जर आपण जेव्हा डिजिटल कॅम्पेन म्हणतो, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, तर आपलं कम्प्लीट ई कंटेंट जनरेशन व्हायला पाहिजे. कम्प्लीट माझा आज कोविडमुळे मी ऑनलाईन क्लासेस घेतो, तर हे सगळे क्लासेस माझे ई कंटेंटमध्ये जनरेट व्हायला पाहिजे. आणि ते फक्त माझ्या विद्यार्थ्यापुरतं न राहता हा पूर्ण ग्लोबली, पूर्ण माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांसाठी वापरता यायला पाहिजे, ऑफ द क्लासरूम वापरता यायला पाहिजे. त्याच्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म त्यांनी एक प्रपोज केलाय, त्याचं नाव दिलंय दीक्षा. मला वाटतं पुष्कळ जणांना स्वयं किंवा एनपीटीएल प्लॅटफॉर्म माहीतच असेल, तशा प्रमाणाचा हा दीक्षा प्लॅटफॉर्म आहे. स्वयं आणि एनपीटीएल काय फक्त IIT चे लोक जनरेट करतात आणि ते टाकतात. पण इथं काय फॅसिलिटी होणार आहे, साधा तुमच्या अंबेजोगाईचा टीचर जर एखादा ई कंटेंट जनरेट केला, तो ह्या दीक्षा प्लॅटफॉर्मवर तुम्ही सेव्ह करू शकता. किंवा विद्यापीठाचं एक पोर्टल, सब पोर्टल तयार करायला सांगितलं त्यांनी, कॉलेजचं सब पोर्टल तयार करायला सांगितलंय, त्याच्यामध्ये पण तुम्ही सेव्ह करू शकता आणि ते विद्यार्थी असो, टीचर असो, कोणीही त्याचा वापर करू शकतो. अशा ह्या पोर्टल्स आपल्याला तयार करावं लागतील, तरच ते विद्यार्थ्यापर्यंत आपण जाऊ शकू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीचरला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. नुसतं मी शिकतोय म्हणून नाही, मी आजही 33 वर्ष झाले माझ्या टीचिंगला, माझं आजही मी माझे पिरियड्स घेतो माझे इलेक्ट्रॉनिक्सचे. दरवेळेस मी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. म्हणून टीचर्सला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. मी मुद्दामून हा कोट मी जे आता सांगितलं तो कोट मुद्दामून टाकलो, पुन्हा रीड करतो मुद्दामून. It cannot be assumed that a good teacher in a traditional classroom will automatically be a good teacher in the online classroom. चांगला ट्रेडिशनल टीचर हा ऑनलाईन मध्ये असू शकणार आहे, जोपर्यंत तो कॉम्प्युटर सेव्ही येणार नाही, टेक्नॉलॉजी सेव्ही होणार नाही, तोपर्यंत तो चांगला टीचर होणार नाही. नाहीतर आपण फार हवेत असतो की मी आज 33 वर्ष झाले, माझं एवढं टीचिंग आहे, मी डायरेक्ट आयसीटीला जाईल तर माझं टीचिंग तेवढंच इफेक्टिव्ह होईल, असं होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागेल टीचर्सला. त्याच्यामुळे टीचिंग लर्निंग ई कंटेंट जनरेट करा. सॉरी, हे बॅक गेलंय. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं गरजेचं आहे. जसं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तसं आयसीटी बेस्ड इन्फ्रास्ट्रक्चरही तुम्ही जास्तीत जास्त तयार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं ई कंटेंट जनरेशन असेल, ऑनलाईन टीचिंग असेल, तुमचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल, व्हिडिओ लेक्चर्स असतील, हे सगळे असतील. किंवा तुमचं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्ही वेगवेगळे सिम्युलेशन टेक्निक्स,
तुमच्या आय म्हणजे तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, अशा वेगवेगळ्या कंटेंट करून डिजिटल रिपॉझिटरी तयार करणे, त्याला डिजिटल अकॅडमिक डिजिटल रिपॉझिटरी म्हणतात, त्याला नॅड, इट इज कॉल्ड एज अ नॅड, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. जसं आपण आपले डेटा आपल्या कॉम्प्युटरवर सेव्ह करतो ना सीपीयू मध्ये, तसं हे सगळे अकॅडमिक कंटेंट्स त्या ह्याच्यामध्ये सेव्ह करायचं, त्याला नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी नॅड म्हणतात. त्या नॅड मध्ये आपल्याला डिपॉझिट करता यावं आणि जेव्हा केव्हा तुम्हाला गरज भासेल तुम्ही तिथून घेऊ शकता. किंवा तुमचे मार्क्स मेमो असतील, सगळं काही जे काही अकॅडमिक असेल ते सगळं तिथं डिपॉझिट करायचं. तुमचे डिग्री सर्टिफिकेट असतील, काय असेल ते, तुमचे ई कंटेंट्स असतील, सगळं डिपॉझिट करायचं, त्याला नॅड मध्ये डिपॉझिट करायचं आहे तुम्हाला. ते आणि लर्निंग कॉन्सेप्ट तुम्हाला वाढवायचं आहे त्याच्यातून. हे पुष्कळचं व्हर्च्युअल लॅब आहे, पुन्हा टीचिंग लर्निंग इनिशिएटिव्ह आहे, ते टीचर्स आहेत, हे पुष्कळशा गोष्टी आहेत. ब्लेंडेड मॉडेल टीचिंग लर्निंग आहेत. हे आता सोशल सायन्सेसच्या लोकांना थोडंसं अवघड जाईल. तर ह्याच बरोबर तुमचं करिक्युलमही तुमचा ICT बेस्ड टीचिंग असणं अपेक्षित आहे. वेब बेस्ड लर्निंग मध्ये तुम्हाला जाणं गरजेचं आहे. वेब बेस्ड डायग्नोस्टिक, फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह असेसमेंट मध्ये जाणं गरजेचं आहे. फीडबॅकही तुम्हाला ऑनलाईन घ्यावं लागणार आहे. फीडबॅक अनालाइज करायला सोपं जाईल तुम्हाला. यावर्षी मी पूर्ण आमच्या कॉलेजची फीडबॅक, टीचर्स असेल, ॲल्युमिनी असेल, इंडस्ट्री असेल, स्टुडंट असेल, स्टाफ असेल, सगळं ऑनलाईन घेतल्यामुळे माझं अनालिसिस विदिन 2 to 3 days झालं. नाही तर किती अवघड होतं आपल्याला ऑफलाईन हे घेण्यासाठी. तर हा पण आपल्याला सगळं करावं लागेल. थोडंसं स्किप करतो कारण माझा टाइम लिमिट संपत आलाय. तर आता सगळ्यात महत्वाचं जो चॅलेंजेस आहेत तुमचे, ते आपण आता लक्षात आलं असेल तुमच्या सगळं एवढ्याच्या डिस्कशनवरून की प्रचंड कॉम्पिटिशन निर्माण होणार आहे. कॉलेज टू कॉलेज, एकाच गावातल्या कॉलेजमध्ये पण कॉम्पिटिशन राहणार आहे. पुन्हा कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे विद्यार्थ्यांचं सॅटिस्फॅक्शन. समजा 4 कॉलेज आहेत एका सिटीमध्ये, एका कॉलेजमध्ये जर त्याला चांगलं वाटत असेल तर तो क्रेडिट ट्रान्सफर करेल. तो छोट्या कॉलेजमध्येच राहील पण क्रेडिट ट्रान्सफर त्या मोठ्या कॉलेजमधून घेईल, कारण तुम्हाला तो क्रेडिट ट्रान्सफर आणि क्रेडिट बँकचा एक फॅसिलिटी इथं दिलेली आहे, तो क्रेडिट ट्रान्सफर करेल. तर हा चॅलेंज तुमच्या छोट्या छोट्या कॉलेजेससाठी राहणार आहे. मेंटेनन्स स्टँडर्ड राहील, कारण कंटिन्युअसली तुम्हाला अपडेशन करावं लागेल, त्याच्यासाठी राहील. अकाउंटेबिलिटी राहील. तुम्हाला इम्प्रूव्ह द एम्प्लॉईज मॉरॅलिटी आणि मोटिवेशन करावं लागेल, कारण जर जो ICT असेल तुमची फॅकल्टी तर त्याला मोटिवेट करत राहावं लागेल. हे थोडेसे आहेत, हे थोडंसं स्किप करतो मी. फक्त आपण लास्ट फेजला जाऊया थोडं. तर काय पॉझिटिव्ह काय थिंग आहेत आणि काय चॅलेंजेस आहेत हे 10 मिनिटात मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. आता पहिला पॉझिटिव्ह थिंग जो आहे तो एज्युकेशन विल बी मेड अवेलेबल टू एव्हरीवन. आपण म्हटलं की आज ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ 26.8% आहे, तो 50% न्यायचा आहे. तर मॅक्सिमम लोकांना आपण शिक्षण, हायर एज्युकेशन देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. त्याचबरोबर प्री स्कूल एज्युकेशन टू द सेकंडरी एज्युकेशन टू द हायर एज्युकेशन लिंकिंग असणं गरजेचं आहे. बघा, याचं कारण काय होतं की फार पूर्वी आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळेस आम्हाला इंग्रजीचं ज्ञान 5वीला थोडं बहुत यायचं, आणि जर सायन्स अँड मॅथमॅटिक्स जर शिकायचं असेल तर आम्हाला 11वीला शिकायला यायचं. मग 11वीला आल्यानंतर सायन्सच्या टर्मिनॉलॉजीच शिकणं शक्य नव्हतं आम्हाला. पण आता मागे आपण बघितलं की इंग्लिश मिडियम आहे, सेमी इंग्लिश मिडियम आलं मराठीमध्ये, किंवा मराठी मिडियम असेल तरी 5वी पासून इंग्रजी आलं, म्हणजे कुठंतरी कोपअप होण्याचा प्रयत्न केला. पण इथं एक ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये चांगली गोष्ट करण्यात आली, ती चाइल्ड केअर एज्युकेशन. मी खरं म्हणजे माझा तो पार्ट नाही आजचा, पण थोडासा फोकस करतो मी. चाइल्ड केअर एज्युकेशन हा कॉन्सेप्ट नवीन आणलाय. चाइल्ड केअर एज्युकेशन म्हणजे काय की वयाच्या 3 ते 6 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना एज्युकेशन देणे. आपण आता काय करतो 6व्या वर्षाच्या नंतर. पण विज्ञानाने हे स्पष्ट केलंय की मुलांचं वय हे 3 ते 6 वर्षामध्ये लवकर डेव्हलप होत आहे. जर ब्रेनचं जे हे आहे, ब्रेनचे जे सेल्स आहेत हे 3 वर्ष ते 6 वर्षामध्ये डेव्हलप होतात. म्हणजे जास्तीत जास्त डेव्हलपमेंटचा चान्स हा चाइल्ड एज्युकेशन मध्ये आहे, म्हणून चाइल्ड एज्युकेशन मध्ये जास्त फोकस करण्यात आला. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. फिनलँड हे देश आहे, फार छोटं देश आहे. मला इंग्लंडला जाण्याचा योग आला, मग तिथून मी फिनलँडला गेलो होतो. आज जगाच्या
पातळीवर फिनलँडचं प्री एज्युकेशन हे जगात टॉपमोस्ट म्हटलं जातं. मी तिथं बघितलं, एकदम 3 वर्ष 4 वर्षाच्या विद्यार्थ्यांना तिथं शिकवलं जातं. पण आपल्याकडे आज 3-4 वर्षाचा विद्यार्थी हा पूर्ण मोकळा असतो, त्याला बिचारा काही टेन्शन देऊ नका असं पालक म्हणतात. पण इथं हा चांगला कॉन्सेप्ट तिथं आणलाय प्री एज्युकेशन, आणि तोच त्यांच्याशी लिंक करत हायर एज्युकेशनला लिंक म्हणतो मी. स्किल बद्दल बोलतो. स्किल पहिले सेकंडरी एज्युकेशनला स्किल कॉन्सेप्ट नव्हता. NSQF चे लेवल 1 to 10 हा पूर्ण स्कूल एज्युकेशनला आणला त्यांनी. म्हणजे नॉलेज प्लस स्किल आणण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून हायर एज्युकेशनला आल्यावर त्याला स्किलचा स्ट्रेन राहणार नाही, त्याला अवघड जाणार नाही, म्हणून हा लिंकिंग केलं गेलं. GRE वाढवण्याचा प्रयत्न केला. दुसरा महत्वाचा गोष्ट आहे तो टीचिंग, लर्निंग आणि इंडस्ट्री. कारण फक्त टीचिंग चालणार नाही, रिसर्च चालणार नाही, तर इंडस्ट्रीला काय लागणार आहे तो रिसर्च तुम्ही रिसर्च फील्डमध्ये आणा, टीचिंग फील्डमध्ये आणा. म्हणूनच MSc किंवा PG ला रिसर्च पेपर हा इंट्रोड्यूस केलाय. म्हणून तिथं 2 years और 1 year और किंवा UG ला 4 year केलाय. त्याचा कॉन्सेप्ट हा कोऑर्डिनेशन साठी आहे. नेक्स्ट, नॅशनल बुक प्रमोशन पॉलिसी हा एक आहे. डिजिटाइज ई बुक्स किंवा ई जर्नल्स हा कॉन्सेप्ट आहे तिथं, तर तुम्हाला डिजिटाइज करता येईल. दुसरा, इंटिग्रेटेड मल्टिपल एंट्री अँड मल्टिपल एक्झिट. मी आता म्हटल्याप्रमाणे सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स किंवा तुमचा UG कोर्स, PG डिप्लोमा किंवा PG, प्री PhD जो आपण MPhil म्हणत होतो तो प्री PhD असा कॉन्सेप्ट आणलाय. म्हणजे कुठूनही तुम्हाला बाहेर निघता येईल. तुम्हाला तो कोर्स थोडका वाटला की बा हे मला एवढ्या ठीक आहे, माझ्या एवढ्या ह्याच्यामध्ये मी स्टँडअप होऊ शकतो, तो तुम्ही बाहेर निघू शकता. पूर्वी आपण BSc सेकंड इयरला आहोत, आपण बाहेर निघत असेल तर तुम्हाला BSc ची डिग्री भेटायची नाही किंवा कोणतीच डिग्री भेटायची नाही. पण आता तुम्हाला एक्झिट आहे, सिंगल रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे. परत हा एकाच प्लॅटफॉर्मवर तुमचा सगळं असेसमेंट होणार आहे. रिसर्च फंडिंगसाठी पण तुम्हाला सोय केली आहे. जसं सेज होतं स्पेशल इकॉनॉमिक झोन, तसा स्पेशल इकॉनॉमिक झोन एज्युकेशन झोन हा वेगळे फंडिंग देऊन तयार करण्यात. त्याची तर एकदम लो GRE असेल. मी आता आमच्या हिंगोलीचं उदाहरण दिलं, जसं तुमचं अंबड तालुक्यामध्ये पण कोणतं तरी गावाचं होतं मॉडेल कॉलेज, तिथल्यासाठी स्पेशल इकॉनॉमी एज्युकेशन झोन म्हणून करून त्यांना डेव्हलप करण्याचा एक मानस या ह्याच्यामध्ये ठेवलाय. हे पॉझिटिव्ह थिंग्स आहेत. नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्सला ट्रेन करणे, टीचर्स टू ट्रेन हा एक कॉन्सेप्ट पॉझिटिव्ह आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, मी आता म्हटल्याप्रमाणे माझ्या एखाद्या कॉलेजचं मला वाटलं की क्रेडिट्स नको आहे, मला दुसऱ्या कॉलेजचे घ्यायचे, तर ते क्रेडिट आपण अर्न करू शकतो. किंवा मी सेकंड इयरला आहे, मी थर्ड इयरची क्रेडिट आताच अर्न करू शकतो. आणि बँकेत जसं आपण पैसे ठेवतो तसे क्रेडिट सेव्ह करण्याची एक ॲडिशनल फॅसिलिटी आहे. नाहीतर आज आपण म्हणतो 240ची परीक्षा आहे तेवढेच दे, तुला 300ची परीक्षा देता येणार नाही. तसं होणार नाही. एखादा हुशार मुलगा असेल तर तो जास्त क्रेडिट घेऊ शकतो. एक चांगलं एक्झाम्पल देतो. अमेरिकेमध्ये तुम्ही मागे पण कधी वाचला असेल, 13व्या वर्षी तो PG झाला एक विद्यार्थी. ओके नाही, तो कशामुळे झाला? तो अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्समुळे. तर ती पॉलिसी इथं आणण्याचा प्रयत्न केला गेला. तसंच चार्टर्ड इन्स्टिट्यूट हा एक चांगला मोमेंट इकडे पॉझिटिव्हली आपण घेऊया. हायर रँकिंगसाठी इंटरनॅशनल लेवलला आपल्याला आणता येईल. कॉलेज लेवल पूर्ण मध्ये ॲफिलिएटिंग स्ट्रक्चर फेज आउट केलं. दुसरे एक आहे BEd कॉलेज ही 4 वर्षाचं करतायत. पूर्वी BEd 1 वर्षाचं होतं, नंतर 2 वर्षाचं झालंय, आता 4 वर्षाचं. कारण ICT बेस टीचिंग कॉन्सेप्ट आणण्यासाठी म्हणून हा एक केलाय. आता मी निगेटिव्ह पॉईंट म्हणणार नाही किंवा परिणाम काय म्हणणार नाही, काय परिणाम होणार आहेत त्याच्यापेक्षा मी थोडं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, मी थोडा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा पर्सन आहे. मी त्याला एक वेगळ्या अँगलनं बघेल की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी समोर चॅलेंजेस काय. आपण आता पॉझिटिव्ह थिंग्स बघितल्या, पण चॅलेंजेस काय, ते जे काही पॉलिसीज तुम्ही मेन्शन केल्या ते त्या मार्कपर्यंत जाण्यासाठी, त्या अचीव्ह करण्यासाठी काय काय हर्डल्स आहेत, काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे बघणं गरजेचं आहे. पहिलं चॅलेंज आहे ऍक्सेस, इक्विटी, क्वालिटी, एफोर्डेबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी. 2035 पर्यंत 50% तुम्हाला ग्रॉस इनरोलमेंट रेशो वाढवायचा आहे. मी आज म्हणतो की रुरल एरियामध्ये 6 ते 7% किंवा 10% जर ग्रॉस इनरोलमेंट रेशो असेल आणि गर्ल्सचा रेशो जर 5% असेल, हाऊ विल एक्सपेक्ट 50%. मग ह्याच्यासाठी काय प्रोव्हिजन्स आहेत? रुरल एरियामध्ये जो हा प्रॉब्लेम आहे,
5% मुली फक्त हायर एज्युकेशनला जातात, 7 ते 7.5%, 10% विद्यार्थी हायर एज्युकेशनला जातात. तर 50% करण्यासाठी हा रेशो कमीत कमी 30 ते 40% पर्यंत ओढत आणावं लागणार आहे. तर हा आणण्यासाठी गव्हर्नमेंट समोर सगळ्यात मोठा चॅलेंज राहणार आहे. दुसरं, इक्विटी. समाजातल्या सगळ्या स्तरावर तुम्हाला एज्युकेशन देण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आज आपण बघतो, कारण डाटा सांगतो की महाराष्ट्राच्या ट्रायबल एरियामध्ये आजही एज्युकेशन फक्त 2 ते 3% पर्यंत हायर एज्युकेशनचा रेशो आहे, 2 ते 3%. तर तो इम्प्रूव्ह करण्यासाठी गव्हर्नमेंटला, पॉलिसी मेकर्सला प्रचंडपैकी मेहनत घ्यावं लागेल. क्वालिटी. आज आपण ॲफिलिएटिंग स्ट्रक्चर पूर्ण डिबॉलिश करतोय, म्हणजे क्वालिटी सगळे ए ग्रेडवर आणणार आहोत. जर ए ग्रेडवर आणला तरच तुम्ही त्यांना ऑटोनॉमी देणार आहात. जर ऑटोनॉमी भेटणार नसेल तर त्या कॉलेजेसची इंटेक कॅपॅसिटीचं काय होईल? इंटेक भरू शकणार नाही. इंटेक नाही भरला की तिथल्या लोकांच्या ह्याच्यावर जॉबचा स्ट्रेन येईल. तर हा क्वालिटी बद्दल आपल्याला फार हे करावं लागेल. अफोर्डेबिलिटी. मी आता म्हटलं की फॉरेन युनिव्हर्सिटीज टेकअप करतायत, त्याच्यामुळे आणि तुमच्या डीम युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी हे लेबल निघून जाईल, सगळे एका लेबलवर, एकाच युनिव्हर्सिटीवर येतील. म्हणजेच जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे आज फी स्ट्रक्चर आहे आणि गव्हर्नमेंट आपले स्टेट युनिव्हर्सिटीचे फी स्ट्रक्चर आहे, ह्याचा कुठेतरी सुवर्णमध्य साधावं लागेल गव्हर्नमेंटला. म्हणजेच हायर एज्युकेशनचा कॉस्ट हा इन्क्रीज होणार आहे. त्याचबरोबर मदर टंग हा एक नवीन इश्यू येतोय. त्यांनी 3 लँग्वेज फॉर्म्युला सांगितलाय. मी सांगितलं, आताच मी बोलताना म्हटलं की देर इज अ लिंकिंग बिटवीन स्कूल प्री एज्युकेशन टू स्कूल एज्युकेशन टू द हायर एज्युकेशन. पण 3 लँग्वेज कॉन्सेप्टमध्ये एक लोकल लँग्वेज, दुसरं नॅशनल लँग्वेज आणि इंग्लिश. आता 3 स्ट्रक्चर लँग्वेज त्यांनी थोडासा इम्प्रूव्ह केलाय. पहिले तर 2 लँग्वेजच होतं. कारण मी स्वतः अनुभव घेतला, आमच्या नांदेड जिल्ह्याच्या बाजूलाच तेलंगणा स्टेट आहे. पूर्वी आम्ही शिकत असताना तिथं बीएससी हे तेलुगूमध्ये होतं. बीएससी तेलुगूमध्ये असेल तर तो एमएससी मध्ये कुठं अपग्रेड होईल? म्हणजे हा, आणि आपल्याकडे फक्त 22 लँग्वेजेस हे नॅशनलाइज आपण अप्रूव्ह केलेले नॅशनलनं. म्हणजे एवढं लिटरेचर तुम्हाला आज आपल्या प्रत्येक काय म्हणतो आपण, मैलावर एक वेगळी लँग्वेज येतं असं म्हणतो आपण. मैल टू मैल 12 मैलाला एक लँग्वेज तयार होते आपल्याकडे. जर असं असेल तर एवढं ई कंटेंट, कारण आयसीटी मध्ये आपण हे करतोय सगळं, तर एवढं सगळं ई कंटेंट आपण करू शकणार आहोत का? आणि ई कंटेंट जरी केलं तर लोकल लँग्वेज मध्ये जर शिकलं तर नक्कीच ते लोकल लँग्वेज मधला मुलगा हा हायर लँग्वेज पर्यंत स्टँडअप होईल का? कारण फार चांगला कॉन्सेप्ट आहे लोकल लँग्वेज मध्ये शिकणे. आजही जॅपनीज, चायनीज किंवा रशियन हे त्यांचं एज्युकेशन, प्री एज्युकेशन हे लँग्वेज मध्येच होतं. आणि मी आता म्हटल्याप्रमाणे जो प्री एज्युकेशनचा कॉन्सेप्ट आहे तिथं फक्त लोकल लँग्वेज मध्ये शिकवलं जातं आणि तो ब्रेन डेव्हलपमेंट हे लोकल लँग्वेज मध्ये केलं जातं. पण भारतीयांची मानसिकता ही फार महत्वाची आहे की लोकल लँग्वेज टू स्विचिंग ओव्हर टू द नॅशनल लँग्वेज, नॅशनल लँग्वेज टू द ग्लोबल लँग्वेज. हा लिंकिंग आपण कसं पाडू, हा एक आपल्यासाठी एक मोठा चॅलेंज राहणार आहे. दुसरा आहे तो मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे डिग्रीचा जो 4 इयर्स डिग्री आहे तो दिल्ली युनिव्हर्सिटीचा फारसा चांगला अनुभव नाही, त्याच्यामुळे ड्रॉपआउट वाढला होता. तो एक आहे. ॲफिलिएटिंग स्ट्रक्चर जो पूर्णपैकी फेज आउट होणार आहे, जे छोटे छोटे नॉन ॲक्रिडेटेड कॉलेजेस आहेत आणि सिंगल फॅकल्टी कॉलेज आहेत. बघा इथं त्यांनी सांगितलं की मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन पाहिजे. तुमचं सोशल वर्कचं जर असेल, नुसतं सोशल वर्क तुम्ही देऊ शकणार नाही एज्युकेशन. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की त्याला फिलॉसॉफी शिकायचं असेल तर तुम्हाला फिलॉसॉफी हे सब्जेक्ट तुम्हाला अवेलेबल करून द्यावं लागेल. एकतर क्लस्टर इन्स्टिट्यूटमध्ये किंवा तुम्हाला त्याला ट्रान्सफर ऑफ क्रेडिटमध्ये द्यावं लागेल. जर एखाद्या छोट्या गावामध्ये जर फॅसिलिटी नसेल तर तो कसा क्रेडिट बँकमध्ये तो त्याची क्रेडिट सेव्ह करू शकेल? हा एक कॉन्सेप्ट फार थिंक करावा लागेल आपल्याला. आणि तुमचे छोटे छोटे कॉलेजेस, सिंगल फॅकल्टी कॉलेज पूर्ण फेज आउट व्हावं लागेल. सिंगल फॅकल्टी कॉलेज राहणारच नाहीत. मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन असेल तर सिंगल कॉलेजला मल्टीडिसिप्लिनमध्ये चेंज करावं लागेल आणि ट्रान्सफर ऑफ क्रेडिटचं तुम्हाला फॅसिलिटी त्यांना द्यावं लागेल, जेणेकरून त्यांना क्रेडिट बँकमध्ये त्यांना सेव्ह करता यायला पाहिजे. हा एक मोठा चॅलेंज आहे. दुसरी आहे
ICT फॅमिलियर फॅकल्टी, अवेलेबिलिटी ऑफ फॅकल्टी, सध्याचा रेशिओ टीचिंग फॅकल्टीचाच रेशिओ कमी आहे. स्टुडंट टू टीचर रेशिओ 4 ते 5 वर्षामध्ये आपण तेवढी क्वालिफाईड टीचिंग रेशिओ आपण आणू शकलो नाही. आज माझ्या कॉलेजमध्ये फक्त 50% टीचर आहेत. अपेक्षित माझ्याकडे समजा आज माझ्याकडे 140 टीचरची गव्हर्नमेंटनं सँक्शन पोस्ट आहेत, पण माझ्याजवळ आज फक्त 60 ते 70% आहेत. सॉरी 60-70 आहेत म्हणजे 50%पेक्षा कमी आहेत. आज विद्यापीठामध्ये मी 3 वर्ष होतो, तिथं पण 50%च्या वर शिक्षक नाहीत. अजून त्याच्यामध्ये ऍडिशन ICT फॅमिलियर टीचर्स किती आहेत? एक तर तुम्हाला फॅकल्टी वाढवावं लागेल, ती फॅकल्टी ICT फॅमिलियर फॅकल्टी तुम्हाला ट्रेन द टीचर्स हा तुम्हाला करावा लागेल, तरच तुम्ही पूर्णपणे डिजिटाईज करू शकता. तुम्ही डिजिटल कॅम्पेनिंग मध्ये आपण जाऊ शकतो. दुसरा एमफिल प्रोग्राम बद्दल मी बोललो. एमफिल प्रोग्रामही तुमचा पूर्ण डिस्कंटिन्यू होत असल्यामुळे तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी फारच स्ट्रेंथन करावं लागेल UG लेवलला किंवा PG लेवलला. ओके, मी आताच म्हटल्याप्रमाणे सिंगल फॅकल्टी पूर्ण फेज आउट होईल. हा, दुसरा एक फार महत्वाचा कॉमन एंट्रन्स टेस्ट सॅट नावाची परीक्षा ही अमेरिकेमध्ये घेतली जाते. सॅट नावाची म्हणजे अमेरिकेमध्ये कोणताही कोर्स तुम्हाला करायचा असेल, मेडिकल कोर्स असेल, इंजिनिअरिंगचे MS करायचं असेल, तर तुम्हाला सॅट परीक्षेमधून जावं लागतं. तसा इथे एक प्रोव्हिजन आहे. जसं आज आपल्याकडे नीट आहे, कालच नीटचा रिझल्ट लागला. अंडर ग्रॅज्युएटसाठी नीट एक्झाम केलेली आहे, बरोबर आहे. अंडर ग्रॅज्युएटसाठी नीट एक्झाम केलेली आहे पूर्ण भारतभर. अंडर ग्रॅज्युएटसाठी नीट एक्झाम केलेली आहे, जी पूर्णपैकी भारतभर एकच एक्झाम केली जाते. तसं तुमच्या PG असेल, UG असेल साठी एकच एक्झाम प्रपोज केलेली आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला फारच मेहनत करावं लागेल. एकतर स्मूथली कंडक्शनचा भाग आहे तो होऊन जाईल, पण माझा जो आता परवाचा अनुभव या 3-4 वर्षाचा, मी PVC असतानाचा, BEdला कॉमन एंट्रन्स आहे, लॉ कॉलेजला कॉमन एंट्रन्स आहे, पण जे रेप्युटेड कॉलेज आहेत तिथंच ऍडमिशन होतात आणि जे छोटे कॉलेज आहेत किंवा जे रुरल कॉलेजेस आहेत तिथं ऍडमिशनच होत नाही. मुलं काय करतात, सेकंड अटेम्प्ट घेऊन पुढच्या वर्षी अटेम्प्ट घ्यायला तयार करतात, 1 वर्ष ब्रेक करून. पण ह्या छोट्या कॉलेजला ऍडमिशन घेत नाहीत, म्हणजे इंटेक कॅपॅसिटी भरत नसेल तर मग त्या क्वालिटी ऑफ एज्युकेशन किंवा त्याच्यामध्ये आपल्याला फार चॅलेंज राहणार आहे. तसंच मी आता म्हटल्याप्रमाणे क्लस्टर कॉलेजचा कॉन्सेप्ट आपण बघितला किंवा फॉरेन युनिव्हर्सिटीचा कॉन्सेप्ट आपण बघितला, तर ह्याच्यामुळे फॉरेन युनिव्हर्सिटी जर इथं येत असतील तर आपल्या स्टेट युनिव्हर्सिटी किंवा आपल्या ॲफिलिएटिंग कॉलेज जे आहेत त्याच्यावर एक मेजर स्ट्रेन त्याच्यावर निर्माण होईल. आणि मेजर स्ट्रेन जर निर्माण झाला तर एम्प्लॉयबिलिटीचा एक भाग होईल आणि आपले विद्यार्थी किंवा आपले जाणं, आपण जे म्हणतो की आपण ब्रेन गेन व्हायला पाहिजे, ब्रेन ड्रेन होणार नाही, तर हे आपण कितपत करू शकतो हा एक कॉन्सेप्ट आपल्याला फारपैकी चॅलेंज म्हणून आपल्याला बघावं लागेल. तर मला वाटतं की मी इथं थोडंसं थांबतो आणि थांबल्यानंतर आपण थोडेसे काही कोणाचे जर क्वेश्चन्स असतील किंवा हे असेल तर ते आपण प्रयत्न करूया, कारण 100% तर करणं शक्य नाही, कारण मी पण थोडंसं फास्ट घेतलं, कारण माझा टाइम बाउंड थोडंसं हे झाल्यामुळे मला थोडासा कमी वेळात घेण्याचा प्रयत्न केला मी, तरी पण मी माझ्या बेस्ट लेवलला करण्याचा प्रयत्न केलाय. थँक्यू व्हेरी मच. काही असतील तर प्रश्न आपण नक्कीच घेऊया आणि तुमच्या टाइम बाउंड प्रमाणे किती घ्यायचं ते बघूया आपण. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दलची माहिती दिली. त्यासोबतच या धोरणात असलेली जी काही आव्हाने आहेत या आव्हानांविषयी आम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. काही प्रश्न येत आहेत सर, त्या प्रश्नांना आपण उत्तरं द्यावी तशी विनंती आपल्याला करते. पहिला प्रश्न येतोय डॉक्टर अरुंधती पाटील यांचा. त्या असं विचारतायत, नवीन शैक्षणिक धोरणात समाजातील समस्या सोडवण्यासाठी कितपत उपयोगी पडेल? उदाहरणार्थ सेक्स एज्युकेशन बद्दलचा भाग हा पूर्णतः वगळण्यात आलाय, तो कुठे आणि कसा बसवता येईल याबद्दल त्यांच्या शंकेचं आपण निरसन करावं. नक्कीच मॅडम, मी फार पहिल्यांदाच म्हटलं मी फार पॉझिटिव्ह पर्सन आहे, मी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेणारा माणूस आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये समाज उपयोगी शिक्षण देणं हे हायर एज्युकेशनचं इन्स्टिट्यूटचं पहिला एम आहे. मी पहिल्यांदा सांगितलं की क्वालिफाईड अँड रिस्पॉन्सिबल सिटीजन,
म्हणजे जे काही तुम्ही शिक्षण घेता हे समाजाला उपयोगच पडणार आहे. फॉर एक्झाम्पल सोशॉलॉजी सब्जेक्ट जर असेल तर सोशॉलॉजीमध्ये शिकत असताना समाजाला तुमचा का उपयोग होईल तसं शिक्षण तुम्हाला करिक्युलम तुम्हाला डिझाईन करावं लागेल. आता जो ट्रेडिशनल करिक्युलम आहे तो तुम्हाला बदलावा लागेल. मी सायन्सचा विद्यार्थी आहे, मी जर आता माझा विषय हा फिल्टर आहे, मी फिल्टर सर्किट डिझाईन केले. हे फिल्टरचं सर्किट साधं तुमच्या डे टू डे मध्ये वापरणारं तुमचा मोबाईल आहे, मोबाईल डे टू डे वापरतं. आज आपण तो चायनामधून सगळे मटेरियल चायनामधून वापरतो. मी असा फिल्टर तयार केलाय की जो पेटंटमध्ये घेतलेला आहे, तो कमीत कमी समजा 2 ते 3 रुपयामध्ये पडेल आणि मास प्रोडक्शन केलं तर तो पैशामध्ये पडतो. म्हणजे तुमचं एज्युकेशन हे सोसायटीला वापरणारं एज्युकेशन पाहिजे, तुमचं रिसर्च सोसायटीला वापरणार रिसर्च पाहिजे, तरच तुमचं हे होईल. त्याच्यासाठी तुमचं जर तुम्ही बघा अंडर ग्रॅज्युएट मध्ये 4 इयर केलं त्यांनी, बरोबर आहे. चौथा जो कॉम्पोनंट आहे तो कम्प्लिटली रिसर्च ओरिएंटेड म्हणजे समाजाला उपयोगीसाठी आहे. त्याचबरोबर लिबरल एज्युकेशनचा कॉन्सेप्ट टाकला. लिबरल एज्युकेशन मध्ये तुमचा व्हॅल्यू ऍडेड कोर्स, व्हॅल्यू ऍडेड मध्ये काय, आता जो त्यांनी प्रश्न विचारला सेक्स बद्दल, सेक्स अवेअरनेस बद्दल, फार चांगला प्रश्न आहे. रोजच आपण आज टीव्हीवर बघतोय, बरोबर आहे. पण आज बघा तुमचं जर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना जर स्कूल एज्युकेशनला किंवा हायर एज्युकेशनला व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस जर ऍड केले, तुमच्या लैंगिक शोषणाबद्दलचे जे कोर्सेस जर ऍड केले, मी म्हणणार नाही की तुम्हाला फक्त सोशल सायन्स, इट शुड बी फॉर द सायन्स स्टुडंट ऑल्सो. सायन्स विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे, स्कूलच्या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे. जर असं तुम्ही दिलात तर नक्कीच होईल. आणि ते प्रोव्हिजन करून ठेवलंय नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये. लिबरल एज्युकेशनमध्ये व्हॅल्यू ऍडेड जो कॉन्सेप्ट त्यांनी टाकला आहे त्याच्यामध्ये तो ठेवलेला आहे. तर मला वाटतं की तो जर तुम्ही करिक्युलम डिझाईन जेव्हा करताल तेव्हा तुम्हाला तो कॉन्सेप्ट तुम्हाला ऍड करावा लागेल, जेणेकरून तुम्ही तो हे करता येईल तुम्हाला. ठीक आहे. अजून काही त्याच्यामध्ये त्यांना काय अजून काही क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल तर आपण. धन्यवाद सर. धन्यवाद सर. हा, आणखी एक दुसरा प्रश्न येतोय. मानवलोक अंबेजोगाई यांच्या फेसबुक वरून हा प्रश्न आहे. ते असं विचारतायत की या नव्याने आलेल्या शैक्षणिक पॉलिसी नंतर कोडिंगच्या जाहिरातींचा भडीमार सुरू आहे. त्याचा ग्रामीण पालकांवर पीअर प्रेशर वाढतंय. खरंच कोडिंग इतकी महत्वाची आहे का, याबद्दल ते आपल्याकडून मत मागवतायत. नाही, हे तर काय मार्केट पॉलिसी म्हणतो ना, हा भाग आहे. मला वाटत नाही. मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्सचा पर्सन आहे. कोडिंग सिस्टीम ही फक्त मार्केटिंग आहे. प्रत्येक टीचर फक्त एकच भाग जी म्हणतोय मी की टीचर शुड बी सॅव्ही विथ द टेक्नॉलॉजी. टीचर हा टेक्नॉलॉजीशी कोऑर्डिनेट होणं गरजेचं आहे. एकदा जर टीचर कोऑर्डिनेट झाला तर कॉलेज त्याच्याशी टेक्नॉलॉजीची कोऑर्डिनेट होईल. कॉलेज कोऑर्डिनेट झाला की विद्यार्थी होईल. मग तुम्हाला बायजूस क्लासेसची गरज भासणार नाही, मग कोणत्या क्लासेसची गरज भासणार नाही. मग कोडिंगची भाषा तर येणारच नाही त्याच्यामध्ये. पण हे थोडासा आपण काय म्हणू त्याला, संक्रमणाचा काळ म्हणतो ना, मराठीत संक्रमण म्हणतो ना, थोडासा हा काळ आहे की ह्या फेज आउट जर झालात तुम्ही तर मला वाटतं प्रत्येक टीचर, कारण आपल्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे प्रत्येक टीचरमध्ये, आपण वी विल फुलफिल दॅट वन. ओके सर. तिसरा प्रश्न येतोय. लालासाहेब आगळे प्रश्न विचारतायत. क्रेडिट बँक नुसार 15 ते 20 वर्षे दरम्यान पीजी पूर्ण करता येईल का, आणि रिसर्च किंवा पीएचडीचा उपयोग पुढील काळात किती होत आहे हे प्राध्यापक मूल्यमापन मध्ये नवीन धोरणात आहे का, असा ते प्रश्न विचारतायत. नाही, 15 ते 20 वर्ष नाही, पण सध्याच्या घडीला एक कॅपिंग दिलेली आहे मॅडम आज घडीला. कारण मला फार चांगला प्रश्न आहे. कारण मी पीव्हीसी असताना एक असा विद्यार्थी आला की त्यांनी 5 वर्षानंतर त्याला पुन्हा कंटिन्यू करायचे होते, त्याचे राहिलेले विषय कंटिन्यू करायचे होते. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक कॅपिंग टाकलेली आहे की 2 वर्ष प्लस ऍडिशनल 2 वर्ष असे 4 इयर्समध्ये तुम्ही जास्त कॅपिंग आहे ते. आता ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जरी कॅपिंग कुठं मला तरी दिसली नाही, पण 15 ते 30 वर्ष हा 15 वर्ष विचारलाय त्यांनी, मला वाटते निश्चितच नसेल. आज घडीला जी कॅपिंग आहे तीच कॅपिंग राहील. फक्त क्रेडिट बँकचा थोडासा मी क्लिअर करतो. तुम्हाला जो प्रश्न विचारलाय ना
तर तो तसा नाही. क्रेडिट बँकचा मी एक्झाम्पल मुद्दा म्हणून 13 वर्षाच्या मुलाचा दिला होता अमेरिकेच्या. क्रेडिट बँकचा असा आहे की तुम्ही पुढचे क्रेडिट म्हणतो, तुमचे पुढचे क्रेडिट अर्न करू शकता. तुम्ही आज BSc फर्स्ट इयरला आहात, तुम्ही फर्स्ट इयरच्या सेकंड सेमचे किंवा थर्ड सेमचे फोर्थ सेमचे काही क्रेडिट तुम्ही अर्न करू शकता आत्ता, आणि ते अर्न केलेले क्रेडिट तुम्ही सेव्ह करू शकता. त्याला क्रेडिट बँक म्हणतात. ह्याचा अर्थ असा नाही की तो क्रेडिट बँक तुम्ही 10 वर्ष 15 वर्षानंतर वापरा असा अर्थ नाही. तुम्हाला कॅपिंग आहेच, तुम्हाला तुमच्या कोर्सच्या लिमिटेशनला कॅपिंग आहे. फक्त ते क्रेडिट तुम्ही पुढे केव्हा तरी वापरू शकता. याच्या अर्थ कॅपिंगच्या लिमिटमध्ये वापरायचं. तुम्हाला 15 ते 20 वर्ष वापरणं शक्य नाही. धन्यवाद सर. एक शेवटचा पुढचा प्रश्न येतोय. डॉक्टर प्रकाश जाधव सर प्रश्न विचारतायत की ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण दिले जात नाही असा एक समज आपल्याकडे आहे. या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये त्याला कसं कोपअप करून घेता येईल किंवा त्याची गुणवत्ता कशी वाढवता येईल याबद्दल आपलं मत विचारत आहे. नाही, ग्रामीण भागात असं एकदम एका प्लॅटफॉर्मवर म्हणणं फारच चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण पुष्कळसे चांगले इन्स्टिट्यूट पण आहेत जे ग्रामीण भागामध्ये वर्क करतायत, त्यांना A ग्रेड भेटलाय. मी स्वतः तमिळनाडूमध्ये व्हिजिटला गेलो होतो. एक फारच छोटंसं गाव आहे, त्या छोट्याशा गावाला A ग्रेड दिलंय. फक्त तिथली परिस्थिती आपण असं म्हणणार नाही की फार श्रीमंत लोकांचं कॉलेज आहे किंवा फारच विद्यार्थी तिथं आलेले सगळे हाय सोसायटीतले, तसे नाही. पण ग्रामीण भागातही तुम्ही चांगली क्वालिटी मेंटेन करू शकता. आणि आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक फार पर्टिक्युलरली जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट जे आपण काय म्हणू रिसर्च मोबिलायझेशनचा भाग म्हणलाय किंवा तुमचा फंड मोबिलायझेशनचा म्हणलाय की तुम्ही फंड्स मोबिलाइज करून तुम्ही क्वालिटी हे करा. आणि जर तुम्ही आज ICTचा उपयोग केला, जर तुमच्याकडे फॅकल्टी नसेल ग्रामीणमध्ये, तर तुम्ही ऑनलाईन टीचिंग बाहेर घेऊ शकता, हो का नाही. क्रेडिट ट्रान्सफर आहे. तुम्ही शहरातल्या कॉलेजच्या एखाद्या कॉलेजशी MOU करू शकता, तुम्ही क्लस्टर करू शकता कॉलेजशी, आणि तिथलं तुम्ही विद्यार्थ्यांना नॉलेज तुमच्या ग्रामीण भागात देऊ शकता. जरी तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं अवेलेबल नसेल तर ICT इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बाहेरून घेऊन तुम्ही देऊ शकता. ही प्रोव्हिजन पहिले नव्हती, आता प्रोव्हिजन आली. छोटंसं एखादं शाळा आपण बघतो की छोट्या छोट्या शाळेमध्ये पण आज डिजिटल शाळा झालेल्या आहेत. तर तिथं जर शिक्षक समजा नसतील, मी आता म्हटल्याप्रमाणे जर टीचर टू स्टुडंट रेशो कमी असेल तर त्या कमी टीचर्सनी ICTचा उपयोग करून, टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मोठ्या कॉलेजची, शहरातल्या कॉलेजची किंवा आपल्यापेक्षा मोठ्या कॉलेजची वापर घेऊन तुम्ही तुमचं क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकता. क्वालिटी इम्प्रूव्ह केलं की असं म्हणू शकणार नाही कोणी की ग्रामीण भागामध्ये क्वालिटी राहणार नाही. माझं पूर्णपैकी मी म्हणजे माझं निगेटिव्ह मत राहील. प्रत्येक जागी क्वालिटी मेंटेन करणं गरजेचंच आहे आणि मेंटेन करावेच लागेल, तरच नॉलेज ट्रान्सफर म्हणू आपण. नाहीतर GRE जो म्हणतो आपण, ग्रॉस एनरोलमेंट रेशो, फक्त पुण्या मुंबईमुळे निघत नाही, तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो पूर्ण भागाचा काढला जातो. जो मी म्हणतोय की जसा रुरलचा 7% आहे, ट्रायबलचा 3% आहे, त्याच्यामुळे एवढा कमी होतो. आज आपण भारताचा लिटरसी रेट 64% म्हणतो. जर आपण ट्रायबल ठिकाणी गेलं तर 10-12% पण नाही, तर तो इफेक्ट पडतो. म्हणून आपल्याला ट्रायबल रिजन असेल, तुमचा ग्रामीण भाग असेल, या सगळ्यांचीच उन्नती करावं लागेल, तरच भारत हा ग्लोबल मार्केटमध्ये स्टँड होईल, ग्लोबल नॉलेज होईल. नाहीतर फक्त कागदाच्या वरच्याच गप्पा राहतील. ती बरोबर आहे सर. सुषमा आकुसकर यांचा एक प्रश्न आहे. उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी नवीन शिक्षण धोरण सकारात्मक ठरेल का, असा प्रश्न विचारतायत. नक्कीच मी फार पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह ह्याच्यामुळे की 2-3 ठिकाणी मी मुद्दा म्हणून हे केलं की तुमचं एज्युकेशन आपण कोपअप करतोय सध्या. लिंकिंग ऑफ हायर एज्युकेशन, लिंकिंग ऑफ प्री एज्युकेशन टू स्कूल एज्युकेशन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपण स्किलचं कॉम्पोनंट वाढवतोय, त्याच्यामुळे नॉलेज ट्रान्सफर होणार आहे. टीचिंग, रिसर्च अँड इंडस्ट्री कोऑर्डिनेशन होणार आहे, त्याच्यामुळे होणार आहे. चार्टर्ड इन्स्टिट्यूट आणल्या, त्याच्यामुळे बाहेरचे चांगले इन्स्टिट्यूट आपल्याकडे येतील.
ऑक्सफर्ड सारखे मोठे मोठे इन्स्टिट्यूट इथं करतील. कारण मी बघा 5 ते 6 वर्षाखाली UAE ला पण गेलो होतो. त्यावेळेस तिथलं एज्युकेशन फारच बिलो स्टँडर्ड होतं. पण त्यांनी काय केलं, हे चार्टर्ड इन्स्टिट्यूट सारखेच मोठे मोठे इन्स्टिट्यूट तिथे आले. पुण्याची पण पुणे विद्यापीठाचं पण एक ब्रँच अबुधाबीला आहे. तर अशा इन्स्टिट्यूटमुळे क्वालिटी ऑफ एज्युकेशन निश्चित वाढणार आहे. नक्कीच या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे लेवल ऑफ क्वालिटी नक्कीच वाढेल असं मला वाटते. पण माझं एकच म्हणणं आहे, इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पॉलिसीज चांगल्या आहेत, पण आपण कसे इम्प्लिमेंट करतो प्रत्येक पॉलिसीचे प्रोव्हिजन जर इम्प्लिमेंट परफेक्ट झालं तर आय एम व्हेरी मच पॉझिटिव्ह अबाउट दिस न्यू एज्युकेशन पॉलिसी. आणि आकुसकर नाव ऐकल्यावर मला फार चांगलं वाटलं. माझे गुरु पण आकुसकर सर होते केमिस्ट्रीचे. त्यांच्या ह्याच्यासाठी पण मी व्हॅलिडिक्टरी ह्याच्यासाठी पण गेलो होतो. त्यानिमित्ताने मला एक रिमाइंड झालं माझ्या सरांचं पण. मी रोल मॉडेल जे मी माझं पहिलं स्लाइड दाखवलं होतं, टीचर ॲज अ रोल मॉडेल. तर आपण असे टीचर रोल मॉडेल व्हायला पाहिजे की आपल्या शिक्षकाचं पण नाव आपल्याला लक्षात यायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. अतिशय छान पद्धतीने आपण या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दलची माहिती आम्हाला दिलेली आहे. निश्चितपणाने धोरण खूप छान आहे. धोरणात जर अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली तर निश्चितच याचा फायदा आपल्या भारताची नॉलेज कपॅसिटी वाढवण्यासाठी किंवा आपल्या भारताचं नॉलेज जे आहे ते अगदी सुरुवातीला तुम्ही सांगितलंय नालंदा विद्यापीठ किंवा तक्षशिला विद्यापीठाचे जे संदर्भ आपण दिलेत, निश्चितपणाने आपण त्या दृष्टिकोनातून वाटचाल करू शकू असा विश्वास आपण या वेबिनारच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय. या वेबिनारमध्ये आपण सहभागी झालात, आपला अमूल्य असा वेळ आम्हाला आपण दिलात, त्याबद्दल मी मानवलोक समाजकार्य महाविद्यालय आणि मानवलोक परिवार यांच्या वतीने आपले ऋण व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सगळे मानवलोक परिवार आणि तुमचे सगळे कॉलेज आणि सगळे जे काही पार्टिसिपेट होते आणि त्या सगळ्यांचं मी थँक्स मानू इच्छितो. आणि थोडं टेक्निकल डिफिकल्टीमुळे जे 5-7 मिनिट हे झाले त्याबद्दल मी क्षमस्व व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. ओके.